श्वास घेताना एकीकडे, श्वास घेताना दुसरीकडे, श्वास घेताना एकीकडे, श्वास सोडताना दुसरीकडे. अजून एकदा. श्वास घेताना एकीकडे, श्वास सोडताना दुसरीकडे. आणि खाली बसावे सगळ्यांनी. सो हे सिंपल आणि अगदी बेसिक व्यायाम आहेत जे आपण सुरुवातीला करू शकतो. ह्याआधी तुम्ही कधीही केले नसतील तरी पण तुम्ही आता हे सुरुवात करू शकता. आणि अजून डिटेलमध्ये तुम्हाला म्हणजे मी योगा फॉर सिनियर सिटिझन्स क्लासेससुद्धा घेते, तर ह्याची माहिती मी तुम्हाला कार्यक्रमानंतर सरांना देऊ शकते. सो कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही तिथे नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. आपण पुढच्या कार्यक्रमासाठी आता सुरुवात करू. थँक्यू. हॅलो हॅलो. धन्यवाद. रसिका मॅडमचं ॲक्च्युली आयत्या वेळेला शेवटच्या क्षणी आमचं संभाषण झालं आणि त्यांनी लगेच होकार दिला. या अतिशय चांगल्या शुभदिनी त्यांनी योगाबद्दलची आपल्याला जी काय माहिती दिली, त्याशिवाय प्रात्यक्षिकं करून घेतली, त्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद. आता आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. अतिथी लोक आलेले आहेत आणि मला वाटतं 2-3 मिनटातच आपण हा कार्यक्रम मुख्य कार्यक्रमाला पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. स्थानापन्न व्हावं आणि आपण लवकरच मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. ज्यांच्या हस्ते आपण आज पुस्तक प्रकाशन करणार आहोत ते मला सांगायची ओळख करून देण्याची गरज भासणार नाही, कारण की ते अतिशय प्रसिद्ध आहे आणि तुम्हाला सर्वांचे आवडते आहे. संगीतकार कौशल इनामदार. त्याचप्रमाणे ज्यांना तुम्ही नेहमी टी व्हीमध्ये बघत आलात, सिनेमागृहात बघत आलात, ते स्वतः तुमच्या समोर आज उभे आहेत. त्यांचं नाव आहे प्रदीप वेलणकर साहेब. दोघांचंही स्वागत. आणि आपल्या लेखिका ज्यांची ओळख करण्याची पुन्हा गरज नाही, कारण की ते आपले सभासद आहेत आणि आपल्या बऱ्याचशा कार्यक्रमात ते आलेले आहेत इकडे. तर स्वाती चांदोरकर. शिवाय या कार्यक्रमात या पुस्तकाचं प्रकाशन त्यांनी केलं आहे ते नवचैतन्य प्रकाशन या बोरिवलीचे श्री मराठे साहेब यांचं पण स्वागत. आणि मी संचालिकांना निवेदन करण्यासाठी हँडओव्हर करते. धन्यवाद. नमस्कार. व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांचं अगदी मनापासून स्वागत. आज खरं सांगायचं इतका छान योग आहे, कारण योग आहे आत्ता आपण ऐकलंच. आणि ज्येष्ठ लेखिका माननीय स्वाती चांदोरकर लिखित झुबेदा या नवचैतन्य प्रकाशनातर्फे प्रकाशित होत असलेल्या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी शोभा नाखरे मनःपूर्वक हार्दिक स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम. आणि या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सृजनशील संगीतकार माननीय कौशलजी इनामदार आहेत. आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ कलावंत, अभिनेते आणि खूप काही प्रदीपजी वेलणकर आलेले आहेत. आणि ज्येष्ठ नागरिक संघ अंधेरीचे मेजर शिरीसकर इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी वरती बसावं. तसेच नवचैतन्य प्रकाशनाचे माननीय शरदजी मराठे इथे आहेत आणि लेखिका स्वाती चांदोरकर. खरं सांगू का, आज आपलं औपचारिक दीपप्रज्वलन वगैरे नाही आहे, म्हणून एक छोटीशी प्रार्थना म्हणते. शब्द माझे, गीत माझे, अंतरीचा सूर दे, क्षुद्र माझ्या मीपणाला भव्यतेचा साज दे. भोवताली मोह सारे, त्यात मी वाहून जाता धुंद वेड्या, या मनाला सावराया हात दे. ऐकता अन्याय कोठे, ऐकता अन्याय कोठे, दुःख कोठे पाहता, धावून जाण्यास तेथे झुंजण्या सामर्थ्य दे. माझी या सदनात माझ्या
माझी या सदनात माझ्या ठेवीता पाऊल मी, हे शारदा देवी फक्त आणि फक्त तुझ्या विणेचा झंकारकाने येऊ दे, झंकारकाने येऊ दे. आणि खरं सांगू का की इतकं इथे आल्यानंतर असं पुस्तकात वर्णन केलेल्याप्रमाणे एखादा महाल असावा आणि खूप काही छान असावं आणि प्रसन्न वाटावं तसं इथे वाटतंय. आणि त्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघ अंधेरी RTOचे मनापासून आभार मानूया आपण की आपल्याला हा अनुभव देता आला. आज आपल्याला माहितीच आहे की योग दिन आहे. युज या संस्कृत मूळ जो धातू आहे त्याचा अर्थ जोडणे, म्हणजे स्वतःशी जोडणं असेल, कुटुंबाशी जोडणं असेल, समाजाशी जोडणं असेल आणि अखेरीस परमेश्वराशी जोडणं असेल. आणि आज आणखीनही एक योग आहे म्हणजे वटपौर्णिमा आहे. आज हिरवाई जपण्याचा आजचा दिवस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमाशी सुसंगत असलेलं जास्त म्हणजे आज संगीत दिवस आहे, जागतिक संगीत दिवस आहे. खरं सांगू का तुमचं दुःख खरं आहे, कळतं मला, शपथ सांगते तुमच्या इतकंच छळतं मला. पण आज माझ्यासाठी सगळं विसरायचं. हो आपणच आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं. सूर तर आहेतच, आपण फक्त झुलायचं आणि मन मोकळं करायचं असं मंगेश पाडगावकर म्हणतात. आणि गमतीचा भाग म्हणजे सुमारे 60,000 वर्षापूर्वी नॅशनल जिओग्राफिकने बासरी शोधून काढली आहे. आणि तेव्हा त्यांनी गिधाडाच्या हाडापासून बनवलेली ही बासरी जगातली सगळ्यात प्राचीन वाद्य म्हणून ओळखली जाते. आणि खरं सांगायचं तर संगीत या संस्कृत शब्दाच्या व्याख्येमध्येच नृत्य, गीत, वाद्य आणि गायन या सगळ्याचा समावेश होतो. आणि विशेष म्हणजे जुबेदामध्ये ह्या सगळ्या कला अंतर्भूत आहेत. म्हणून मला असं वाटतं आजचा हा प्रकाशनाचा दिवस म्हणजे मणिकांचन योग असेल, दुग्ध शर्करा योग असेल, अगदी नक्कीच. पुढे जाण्यापूर्वी धरित्रीला सर्वांगाने कवटाळून चिंब चिंब भिजवणाऱ्या वरुण राजाचं स्वागत झालेलं आहे, आगमन झालेलं आहे. तेव्हा आपण 2 अगदी शब्दात दाद देऊया आणि पुढे जाऊया. पावसाने विचारलं छत्रीला येशील का गं भिजायला. छत्री आली खुशीत, निघाली भिजायला आयटीत. तडतड थेंब पडले, छत्रीला चांगलेच कापरे भरले. चिंब झाली भिजून आणि पावसात गेली पुरती मिटून. धावत घरी आली आणि कोपऱ्यात जाऊन रडत बसली. रेनकोटाने दिला गरम चहा. आता कशी हसते, बघतच राहा. आपल्यावर खरोखर याचे ऋण आहेत पर्जन्य राजाचे आणि म्हणूनच आपलं जीवन सुखी होत आहे. आजच्या लेखिका स्वाती चांदोरकर ह्याचं हे फक्त 35वं पुस्तक आहे. आणि मला कधीतरी प्रश्न पडतो की ह्यांना कुठेतरी एखादा जास्तीचा हात वगैरे दिलेला आहे का. कारण एवढी पुस्तकं एवढ्या छोट्याशा काळामध्ये लिहिणं हे खरंच कठीण आहे. आणि याचं कारणही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आठवणी या खरंच चांदण्यासारख्या असतात. कोणती कधी लुकलुकेल सांगता येत नाही का. आणि पायातल्या चपला काढल्यावर त्यांना चपलांना नमस्कार केला. मी पाहतच राहिलो. तो म्हणाला ह्या चपलांनी मला इथं यायला मदत केली म्हणून त्याला हा नमस्कार. मुळातच हे सगळं का करायचं. कृतज्ञता भाव जपण्याचा हा केवळ प्रारंभ आहे. निर्जीव वस्तूंबद्दल हमदर्दी दाखवायला सुरुवात केलीत ना तर त्यातूनच जित्या जागत्या माणसाचा आदर करणं हा अगदी आपला सहज धर्म होतो असं व.पु. काळे यांचे पिताश्री म्हणायचे. आणि म्हणून रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता उपभोगू शकतो, पण तुळस मात्र वृंदावनातच राहते आणि तिच्या पुढे आपल्याला उभंच राहावं लागतं. आणि खरं सांगू का की हे जे तुळशीचं आणि हे जे उभं राहण्याचं आहे ना ते ह्या जुबेदामध्ये अगदी मूर्त स्वरूपाने आपल्याला साकारलेलं आहे आणि ते आपल्याला नक्की वाचायला मिळेल. जुबेदा ही एक नृत्यांगना, एक कलावंत आणि कलाकार. तिची आगळी वेगळी ही कथा आहे. कादंबरी रूपातलं लेखिकेनं यातली पात्र, ठिकाणं, वातावरण, परिसर, तिथले रंग, तिथला सुगंध, तिथला माहोल डोळ्यासमोर आपल्या जिवंत उभा केला आहे. थोडक्यात सांगू, शब्दरूपातनं त्यांच्या लेखणीनं चितारलेलं हे व्हिडिओ शूटिंग आहे. आजच्या खऱ्या व्हिडिओ शूटिंगच्या काळातलं हे शब्दरूपाचं आहे असं म्हटलं तर ही कादंबरी अगदी अखेरच्या वाक्यापर्यंत उत्कंठावर्धक आहे. मी एक शब्द वाचलेला आहे. नवाबशाहीचं खानदानी वैभव असेल, संगीत नृत्याचा उत्तम मेळ, चित्रदर्शी वर्णनं, महाल आणि राजवाड्याचं लकाक्त रईसपण,
जुबेदाच्या लावण्याचं तेज. मुद्दाम काय सांगते माहिती का, हे थोडासा परिचय व्हावा पण, आणि नंतर कादंबरी आपल्याला बाहेर मिळणार पण आहे, अर्थात आपल्या खिशातनं. चित्रदर्शी वर्णन, महाल आणि राजवाड्याचं लकाक्त रईस पण, जुबेदाच्या लावण्याचं तेज, तिचं नृत्य कौशल्य. अहो कथानकाला साजेशी भाषा, माई आणि राधेच्या रूपातनं कथानकानं पांघरलेली नैतिकतेची शाल, सारंगीचे आर्त सूर, जुबेदा, राधा, चित्तरंजन, तबस्सुम, रुहाना, रौनक, मिया रफिक अशी सगळी साजेशी पात्र, आणि त्याला मीरेच्या प्रेमाची आणि तिच्या त्यागाची अलौकिक जोड. या साऱ्या झुंबर महालाचं उत्तम चित्रदर्शी वर्णन म्हणजे जुबेदा. आणि आपण नंतर बघालच की सरदार जाधव यांचं मुखपृष्ठसुद्धा कसं आहे ते आपण ठरवूया, आणि आतली जी रेखाटनं आहेत ती पण अलौकिक आहेत. आणि मुळात लेखिका गझलप्रेमी, गालिब प्रेमी, उर्दू प्रेमी, मीरेची भजनं आणि तिचे उर्दू शेर ह्याच्या अभ्यास असलेली असल्यामुळे ह्याचं सगळ्याच आपल्याला प्रत्यय ह्या कादंबरीमध्ये आपल्याला आलेला दिसतो. अशी ही कादंबरी आज प्रकाशित होते आणि आपण त्याचे सगळे साक्षीदार होतोय, हे खरंच आपलं भाग्य आहे असं मला वाटतं. यानंतर पाहुण्यांचं स्वागत होणार आहे. तर मी पहिलं स्वागत करण्याची कौशल इनामदार, सुप्रसिद्ध संगीतकार यांचं स्वागत करण्याची विनंती मी नाही आले शरदजी मराठे यांना मी करते की कौशलजी नामदार. त्यानंतर नवचैतन्य प्रकाशनातर्फे पण स्वागत होते. पुढचं स्वागत आपण माननीय प्रदीप वेलणकर यांचं करतोय. कौशल इनामदार यांना दिलं. प्रदीप वेलणकर यांचं स्वागत होतंय. अरे बरं झालं तर मग कौशलजींना आपण वयाने ज्येष्ठ यांचा केलाय, कौशलजींचं होतंय. त्यानंतर माननीय मनोजजी शिरीषकर, मेजर शिरीषकर यांचं स्वागत होत आहे. ज्येष्ठ नागरिक संघाचे ते अध्यक्ष आहेत. मी रविराज गंधे यांना विनंती करते की त्यांचं स्वागत करावं. रविराज गंधे नवचैतन्य प्रकाशनाचे संपादक रविराज गंधे यांना मी विनंती करते मेजर शिरीषकर यांचं स्वागत करावं. यानंतर नवचैतन्य प्रकाशनातर्फे लेखिका स्वाती चांदोरकर यांचं स्वागत होत आहे.
आपल्यामध्ये क्राईम डायरीचे निर्माते दिग्दर्शकही येणार आहेत. आपण वाट बघूया त्यांची. विवेकजी देशपांडे, बसून घ्यावं सगळ्यांनी. यानंतर शिरसीकर, मेजर शिरसीकर यांचा नवचैतन्य प्रकाशनातर्फे स्वागत होते. मान्यवरांनी बसून घ्यावं. यानंतर नवचैतन्य प्रकाशनाची थोडक्यात ओळख करून देते. शरदजी मराठे त्यांचे आहेत. नवचैतन्य प्रकाशन ही संस्था गेली फक्त 44 वर्ष प्रकाशन क्षेत्रात कार्यरत आहे. आणि नवचैतन्य प्रकाशनाच्या मालकीणबाई सुप्रियाताई मराठे आज आपल्यात नाही आहेत. त्यांची आज मला, कारण बऱ्याचशा पुस्तकांच्या प्रकाशनाला त्या यायच्या, म्हणून आज त्यांची अशी आठवण येते. या संस्थेने प्रकाशन संस्थेने आत्तापर्यंत 350पेक्षा अधिक ख्यातनाम साहित्यिकांची 1100हून अधिक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. आणि आता आपण सांगितलं की त्याचे संपादक म्हणून ओळख करून दिली, पण एवढे वर्ष मनोज आचार्य जे चित्रकार आणि संपादक म्हणून होते तेही आपल्यात नाही येत. आता त्यांचीही आज खूप आठवण येते. मुद्दाम सांगण्याचा आनंदाचा पुढचा भाग की या संस्थेला शासनाचे आणि खाजगी संस्थेचे असे एकूण 12 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे 2011 साली श्री पु भागवत यांच्या नावाने दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा 3 लाख रुपयाचा पुरस्कार नवचैतन्य प्रकाशनाला मिळालेला आहे. त्यांनी नवचैतन्य प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांना राज्य शासनाचे 15पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आणि खाजगी संस्थांकडून 17पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आता आपण थोडंसं बघूया की त्यांनी कोणत्या प्रकारची पुस्तकं केलेली आहेत. तर सांगायला आनंद वाटतो की अगदी सगळ्या प्रकारची पुस्तकं असतील, म्हणजे कथा, कादंबऱ्या, काव्य, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, भविष्य, पाककला, ऐतिहासिक, क्रीडा, व्यक्तिमत्व विकास, धार्मिक, चित्रपट, नाटक, चरित्र, संगीत अशा सगळ्या विषयांवरची पुस्तकं त्याचा सहभाग या प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये आहे. आणि भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांचं मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती अशा एकूण 4 भाषांमध्ये गिरीश दापके यांनी लिहिलेलं पुस्तक एकाच वेळी प्रकाशित झालं 4 भाषांमध्ये. टाळ्या वाजवूया आपण. मला वाटतं भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाताई पाटील यांच्यावरचं पुस्तक जगदीश बुवड यांनी लिहिलेलं तेही संस्थेनं केलेलं आहे. माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहरजी पर्रीकर यांचं पुस्तक आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. मंगलाताई घडेलकर यांनी त्याचं लेखन केलेलं आहे. आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि नुकतेच आपल्यातनं निवर्तलेले डॉक्टर मनोहर जोशी यांची एकूण 9 पुस्तकं नवचैतन्य प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहेत. संस्थेने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 11 अध्यक्षांची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत, ज्याच्यामध्ये विद्याधर गोखले असतील किंवा शांताबाई शेळके असतील, विवा शिरवाडकर असतील. नाट्य संमेलनाची अध्यक्षांची पुस्तकं केली आहेत, त्याच्यामध्ये शन्ना नवरे आणि लालन सारंग आहेत. आणि विशेष म्हणजे सन्नांची 23हून अधिक पुस्तकं केलेली आहेत. अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय रत्नाकर मतकरी यांची 15 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. आणि प्रवीण दवणे आपल्या सगळ्यांचे आवडते सावररे लिहिणारे त्यांची 27हून अधिक पुस्तकं नवचैतन्य प्रकाशनानं केलेली आहेत. आणि जागतिक कीर्तीचे गायक मोहम्मद रफी यांच्यावरचं पुस्तक इसाक मुजावरांनी लिहिलेलं आहे. किंवा ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर रवींद्र थत्ते यांचं पुस्तक, बाळासाहेब ठाकरे यांच्यावरचं पुस्तक, डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यावरचं, किंवा अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, उद्योजक धीरूभाई अंबानी यांचं पुस्तक डॉक्टर गिरीश दापके यांनी केलेले आहे. अशा तऱ्हेने आतापर्यंत अनेक व्यक्तिमत्वांची पुस्तकं त्याच्यामध्ये आहेत. आणि 11 जागतिक कीर्तीच्या व्यक्तींची पुस्तकं, ज्याच्यामध्ये बिल गेट्स असतील, डॉक्टर स्वामीनाथन असतील, गायिका लता मंगेशकर असेल, गायिका सुमन कल्याणपूर, परत मंगलाताई खाडीलकरांचं पुस्तक, डी.व्ही. पलुसकरांचं पुस्तक अंजली कीर्तने यांनी केलेलं आहे. आणि 12 पत्रकारांची पुस्तकं केली आहेत. ज्ञानपीठ विजेत्या
2 दिग्गजांची पुस्तकं विवा शिरवाडकर आणि अमृता प्रीतम यांचं केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे प्रामाणिक, सालस आणि माणुसकी जपणारा प्रकाशक असं जर म्हणायचं असेल तर शरद मराठे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आचार्य जुबेदाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. माझे आणि त्यांचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत. अनेक पुस्तक प्रकाशनाला हक्काने मी येते. आज स्वाती चांदोरकर लिखित आणि नवचैतन्य प्रकाशन प्रकाशित जुबेदा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सिंधुदुर्ग सभागृहाच्या सुसज्ज वास्तूत संपन्न होत आहे. याचा आनंद आपल्या सर्वांनाच आहे. यासाठी आपल्या व्यासपीठावर अतिशय मान्यवर, नामवंत आणि कीर्तिवंत असे संगीतकार कौशल इनामदार लाभलेले आहेत. तसेच चित्रपटसृष्टीतले, नाट्यसृष्टीतले आणि अनेक सिरियलमध्ये ज्यांना आपण बघतो ते कलाकार श्रीयुत वेलणकर साहेब हे आपल्याला लाभले आहेत. शिरसीकर साहेब ज्येष्ठ नागरिक संस्थाचे आहेत. अशी शक्ती वलयांकित आणि हृदयांकित माणसे आपल्याला लाभली असल्यामुळे आजच्या सोहळ्याचे विशेष महत्त्व आहे आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि याचे सारे श्रेय मी स्वातीताईंना देतो आहे, कारण त्याच्यामुळे हे आज घडू शकले आहे. आता स्वातीताईंबद्दल किती बोलावे त्याबद्दल थोडंच आहे. त्या नामवंत साहित्यिक म्हणून ओळखल्या जातात. त्यामध्ये स्वातीताईंचे नाव अगदी अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांची साहित्य क्षेत्राव्यतिरिक्त संगीत, नृत्य, रेकी, पेंटिंग, अभिनय अशा अनेक विषयाचे मोठे योगदान आहे. आणि स्वातंत्र्याचा जन्म साहित्यरूपी सोन्याच्या खाणीत म्हणजे महाराष्ट्राचे भूषण असलेले वपू यांच्या पोटी झाल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्वसुद्धा सोन्यासारखे चमकत आहे. आता या सुभेदा कादंबरीविषयी प्रकाशाने प्रकाशित केल्यास मी आपली थोडक्यात माहिती सांगतो, कारण व्यासपीठावरील सर्वज्ञ आदरणीय या सुभेदाबद्दल बोलणार आहेतच, पण अगदी थोडक्यात बोलतोय. जुबेदा ही कादंबरीचे नाव आहे. जुबेदा आहे तर त्याच्या एका नायिकेचे सुद्धा नाव जुबेदा आहे. जुबेदाचा जन्म एका अति गरीब सामान्य कुटुंबात झाला. तिच्या जन्मदात्रीने तिला एका कोठीवाल्या बाईच्या घरी नेऊन ठेवले होते. त्यावेळेस सुभेदाची तब्येत खूप अशक्त, हातापायाच्या काड्या, अतिशय दुर्बल आणि अशी होती व ती आजारीसुद्धा होती. सुभेदाच्या नावाचं माही या नावाचं पात्र आहे. एकदा एका मोहल्यातून माही जात होती तेव्हा तिला लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे ती त्या दिशेने पुढे जाऊ लागली. तेव्हा कोठेबाई बाईला विचारले तिने की मुलगी रडते का आहे. तेव्हा तिने तिला सांगितले ती बिमार आहे, तिला औषध पाण्यासाठी मला देण्यासाठी पैसे नाही. ही त्या माईने तिला विचारले कोठेबाईला की ती मुलगी मला देतेस का. तर कोठेबाईने सांगितले की मोबदला तिला दे आणि तिला घेऊन जा. त्या बाईने त्या कोठीवाल्या बाईला भरपूर मोबदला दिला आणि सुभेदाला घरी घेऊन आली. तिला हाकीमच्या हस्ते औषध पाणी दिले. तिथे पालन पोषले, रोगाचं पालन केले आणि हळूहळू ती सुभेदा वाढत गेली, फुलत गेली. ती रूपाने अतिशय देखणी होती व ती यौवनात आल्यावर अतिशय देखणी दिसत होती. तिच्या अंगी नृत्य, संगीत, दरबारी नृत्य, बैठकीचे नृत्य असे अनेक गुण असल्यामुळे ती अल्पकाळातच खूप प्रसिद्ध झाली. परंतु माईने तिला एक मंत्र दिला होता की तू किती मोठी झालीस तरी आपली कला विकू नकोस व शरीर विकू नकोस. त्या कानमंत्राचे सुभेदाने पुरेपूर पुढे पालन केले आणि ती भक्तिमार्गाकडे वळली आणि विशेषतः मीराच्या प्रेमात पडली आणि तिची भक्ती करायला लागली. आता या सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी अनेकांचे हातभार लावले आहेत. त्यामध्ये एक आहेत मनोज शिरसीकर साहेब. तसेच या सभागाची व्यवस्थापनाने सुद्धा खूप मदत झाली आहे. आणि एखाद्या सोहळा यशस्वी होण्यासाठी त्या सोहळ्याचे निवेदन कोण करते आहे याच्यावर ते अवलंबून असते. तेव्हा आजच्या सोहळ्याचे निवेदन
आमच्या परिवारातील शोभा नाफरे करतायत, त्यामुळे आजचा सोहळा नक्कीच यशस्वी होणार आहे, त्यात शंका नाही. आता आजच्या या नेत्रदीपक आणि रमणीय सोहळा बघण्यासाठी आणि स्वातीताईंच्या पाठीवर कौतुकाची थाप पाडण्यासाठी त्याचे कुटुंबीय आणि स्नेही मंडळी इथे आले, त्यांचेसुद्धा मी ते स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि कौतुक करतो. आता काही इथे विशेष व्यक्ती आले आहेत, त्यांचा मी नामोल्लेख करतो. आमच्या नवचेतनाचे संपादक आणि रविराज गंजे, माझ्या कुटुंबातील एक सदस्य नाना काळे, त्यांच्यामुळे मला एक पुस्तक मिळालं आहे, ते सुद्धा इथे आलेले आहेत. तसेच अजित भिडे एक लेखक आहेत आमचे, ते सुद्धा इथे आहेत. त्यांच्या सगळ्यांचे स्वागत करून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद मी इथे थांबतो. तत्पूर्वी एक इथे अनाऊन्समेंट करायची मला. महासागर समुद्र विज्ञान हा ग्रंथ लवकरच निघणार आहे. हा समुद्रावर निघणारा पहिलाच ग्रंथ आहे, तो जुलैमध्ये प्रसिद्ध होते आणि त्याचे संपादक आणि लेखक रविराज गंजे आहेत, ते इथे बसलेले आहेत. एवढे बोलून मी थांबतो. धन्यवाद. आपले पाहुणे पूर्ण झालेले आहेत. आत्ता एकदा टाळ्या वाजवूया विवेकजी देशपांडे यांच्यासाठी. क्राईम डायरी आपल्या सगळ्यांच्या घराघरात पोचलेली. तेव्हा पाहुणे आलेले आहेत, तेव्हा दीपप्रज्वलन करायला हरकत नाही. तेव्हा दीपप्रज्वलन. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. अंधारातून प्रकाश वाटेकडे नेणाऱ्या या स्थानापन्न बघावं आपण. यानंतर ज्या क्षणाशी आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहोत, त्या जुबेदा या कादंबरीचं प्रकाशन इथं संपन्न होतं आहे. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की आपण जाहीर करावं आपण की प्रकाशन झालेलं आहे.
सांगितलं तरी ऐकू येईल सगळ्यांना. हॅलो. स्वाती चांदोरकरांच्या झुबेदा या कादंबरीचं प्रकाशन झालं आहे असं मी जाहीर करतो. आम्ही रविराज गंधे यांना विनंती करते की विवेक देशपांडे यांचं स्वागत करावं. कादंबरीचं प्रकाशन झालेलं आहे. एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आज सगळी कलावंत मंडळी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली इथे मांडी आली आहे असं मला म्हणायला आवडेल जास्त. नवचैतन्य प्रकाशनातर्फे पण सत्कार होतोय त्यांचा, विवेक देशपांडे यांचा. आपलं खूप स्वागत मनापासून आणि सगळ्यांना खूप आनंद झालाय आपण आलाय तिथे. आता यानंतर तिथूनच बोलायचं, मी आधी ओळख करून देते. यानंतर लेखिका खरं तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहे, तरीसुद्धा औपचारिक थोडासा करून द्यायला हवा ना परिचय, थोडासा, अगदी थोडासा आवडेल हो सगळ्यांना ऐकायला. होम सायन्सच्या पदवीधर असलेल्या वपू एक अमृतानुभव कार्यक्रमाच्या निर्मात्या, संगीत, नृत्य, रेखी, पेंटिंग, नाट्याभिनय आणि अनुवाद यामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या, फक्त नावावर हे 35वं पुस्तक असलेल्या, ज्यांच्या 8 कादंबऱ्या, युथनेशिया, पवित्रम, अनाहत, उत्खनन, तोड, शेष इत्यादी 8 कादंबऱ्या आहेत. त्याच्यापैकी फॉरवर्ड अँड डिलीट कादंबरीला 2014 सालचा नांदेडचा प्रसादबन पुरस्कार आणि पुभा भावे पुरस्कार मिळालेला आहे. आपण टाळ्या वाजूया. त्यांचे 4 कथासंग्रह प्रकाशित आहेत, गोलगोल राणी, सेलिब्रेशन, काळा कभिन्य, आणि चौथा आहे आणि विक्रमादित्य हरला. या कथासंग्रहाला 2 पुरस्कार मिळालेले आहेत, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि पुणे मराठी ग्रंथालयाचा राजेंद्र बनहट्टी कथा पुरस्कार त्या संग्रहाला मिळालेला आहे. चरित्र, व्यक्तिचरित्र वपूंचं त्यांचं प्रकाशित आहे. आणि विशेष म्हणजे ओशोंचं अनुवादित साहित्य, त्याची 13 पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. वाचताना सुद्धा असा अभिमानाने ऊर भरून येतोय. नानक सूर संगीत एक धून, नानक निरंकारी कवी, मीरेच्या प्रेमतीर्थावर, मीरा एक वसंत आहे, मीरेची मधुशाला, कृष्णरंग सावळा, कृष्ण सखा अशी पुस्तकं आहेत. आणि आजचं हे परत एकदा सांगते 35वं पुस्तक आहे. आणि विशेष म्हणजे यांच्या पुस्तकाचं की त्यांची प्रकाशनं कुठे झाली आणि कशी झाली हे ऐकणं हे खरं रोमांचकारी अनुभव आहे. हीच डे या कादंबरीचं प्रकाशन झालं तेव्हा अनेक तृतीयपंथी समोर बसले होते आणि त्यांना बोलायला दिलं होतं, त्यांना व्यक्त व्हायला दिलं होतं, त्यांच्या भावना समाजापर्यंत पोचाव्या ह्याचा हा एक उद्गार होता. आपण ह्यासाठी त्यांच्या ह्या कल्पक आणि सृजनशील कल्पनेसाठी आपण दाद देऊया. अथक नावाची त्यांची जी कादंबरी आहे ती अपंग जवानांसाठी असलेल्या खडकी पुनर्वसन सेंटर, खडकी रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये त्याचं प्रकाशन झालं आणि त्या जवानांना त्यांचे अनुभव मांडण्याची संधी त्यांनी दिली होती. सगळं किती वेगळं आहे ना. पवित्रम नावाच्या कादंबरीच्या वेळेस तर अगदीच अलौकिक अनुभव म्हणजे स्मशानात प्रकाशन झालं. आणि विशेष म्हणजे 100 ते 125 रसिक या कार्यक्रमाला प्रकाशन सोहळ्याला आले होते आणि जे तिथले गुरुजी असतात, ज्याला किरवंत म्हणतात, त्यांना त्यांचं कथन, अनुभव कथन, त्यांचं अनुभव बोलायला दिलं होतं. असं हे वेगळं त्याचं प्रकाशन सोहळे त्यांनी आत्तापर्यंत केलेले आहेत. ओशोंचा अभ्यास, पर्यायाने मीरा, कृष्ण, गुरु नानक यांचा अभ्यास झाल्याने विषयाला नैतिकतेचा स्पर्श होऊन खरं सांगायचं तर झुबेदाचं कथानक एका उच्च पातळीवर जातं. सर्व धर्म समभाव, कलावंत हा धर्म, कलेचं पावित्र्य, त्यातही मीरेचं प्रेम आणि मीरेचा त्याग आणि भक्ती आणि वपूंच्या कन्या असलेल्याचा सार्थ अभिमान या सगळ्या दालनातनं आपल्याला पाहायला मिळतो. आणि या अपूर्वतेचा चढता आलेख आपण झुबेदामध्ये अनुभवतो. आणि म्हणूनच मी स्वातीताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत या निमित्तानं व्यक्त करा. नमस्कार. सर्वप्रथम कौशल दादा एक
खूप वेगळं नातं लागतं असं मला नुकतंच कळलं की आम्ही नात्यातले आहोत. तोपर्यंत म्हणजे मी ऐकून होते फक्त, पण नंतर मला असं कळलं की माझी आई आणि त्यांची आई ह्या मावस बहिणी आहेत आणि हे मला फार उशिराने कळलं आणि तेही त्यांनीच मला सांगितलं. ॲक्च्युली जेव्हा त्यांना आमंत्रण दिलं तेव्हा मला ह्या नात्याची कल्पना नव्हती आणि हे नातं माहीत नसतानाही ते पटकन येतो म्हणाले. तर मी आधी कौशलदादांचे खूप सारे आभार मानते मनापासून. प्रदीप असं आहे की मला असं होतं आहे रे असं मी केव्हाही फोन करून सांगू शकते. त्यामुळे हे नातं कसं आणि का निर्माण झालं ह्याची पण एक वेगळी कहाणी आहे. आणि त्याच्याच बरोबरीने असं म्हणतात, बापूंचं वाक्य आज सांगते की घरातल्या बाईच्या डोक्यावरती जर का आठी आली तर पाहुणा परत येत नाही. मी जेव्हा प्रदीपकडे गेले तेव्हा कधी रजनीच्या डोक्यावरती आठी आली नाही. पुन्हा त्यांच्याकडे गेलेल्या कुठल्याही व्यक्तींसाठी त्यांच्या डोक्यावरती कधी आठी येते ते अतिशय आनंदाने वेलकम करतात. म्हणून ही मैत्री आज आपली इथपर्यंत पोचली असं मला सांगावंसं वाटतं. विवेकबद्दल थोडंसं वेगळं बोलेन की या कादंबरीचा गाभा म्हणजे विवेक आहे. हे पुस्तक मी विवेकच्या आईला अर्पण केलं आहे. आम्ही एकदा असेच म्हणजे तर ह्या मैत्रीला काही काळाचं बंधन नाही आहे. मनू जेव्हा कळत न कळत सिनेमामध्ये काम करत होती तेव्हा हा त्या सिनेमाचा आर्ट डिरेक्टर होता. तेव्हा आमची ओळख झाली. मनू 4 वर्षाची, तर तिची मुलगी 4 वर्षाची, पण आमची मैत्री अजून कायम आहे. आणि ही मैत्री देविका देशपांडे जी कलाकार आहे, नाटकातून कामं वगैरे करणारी आहे, त्याची मिसेस आणि आम्ही दोघे म्हणजे एक कुटुंबच आहे म्हणायला हरकत नाही. तर आम्ही एकत्र जात होतो आणि तेव्हा तो मला म्हणाला की तुला एक छोटंसं कथानक सांगतो, कदाचित तुला असं वाटेल की त्याच्यावरती काहीतरी लिखाण होऊ शकेल. असं म्हणून त्यांनी मला त्या प्रसंग एक त्यांनी सांगितला. तो प्रसंग विवेक स्वतः सांगेल कारण त्याच्याकडनं ऐकण्यात जास्त मजा आहे. तर त्या प्रसंग म्हणजे 4 ओळींवरती मग मला असं वाटलं की नाही हे कथानक काहीतरी वेगळं होईल. मग स्थळकाळ बदललं आणि पहिला वाचक अर्थात विवेकच होता कारण मूळ संकल्पना त्याच्या आईकडनं त्यांनी अनुभवलेली होती. म्हणून हे मला आज अतिशय आनंद आहे की ते आज नाही आहेत, पण ही कादंबरी आज त्यांच्यामुळे निर्माण झाली. हे लेखन आज माझ्या हातनं घडलं ते त्यांच्यामुळे घडलं. म्हणून ही कादंबरी मी विवेकच्या आईला समर्पित केलेली, अर्पण केलेली आहे. तर मी डायरेक्ट सांगेन विवेकला की त्याला जर का 2 शब्द काही या संदर्भात बोलायचे असतील तर त्यांनी सांगावं. नमस्कार. कौशल, प्रदीपदादा, मराठे साहेब आणि अर्थात स्वाती. या कादंबरीचं आज प्रकाशन होतंय हा माझ्यासाठी खूपच आनंदाचा क्षण आहे. कारण या कादंबरीचा गाभा असलेलं जे मूळ कथानक आहे ते माझ्या आईच्या शालेय जीवनात प्रत्यक्ष तिच्या आयुष्यात घडलेलं कथन आहे. प्री इंडिपेंडन्स काळ, आजपासून साधारण 80 वर्षापूर्वीचा काळ असावा तो. गुजरातमध्ये बनासकांठा डिस्ट्रिक्ट आहे, तिथे राधनपूर नावाचं एक संस्थान आहे. तर तिथल्या नवाबांच्या आश्रयाने आणि त्या राधनपूर संस्थानातले एक महाजन या दोघांच्या आश्रयाने तिथे एक चॅरिटेबल मॅटर्निटी होम माझी आजी चालवत होती. आणि आई त्या तिथल्या शाळेत शिकत होती. तिथल्या नवाबाच्या मुलीचं लग्न ठरलं होतं आणि आजूबाजूच्या स्टेट्सचे बरेचसे नवाब त्या लग्नाला हजर झाले होते. सगळ्यांच्या मनोरंजनासाठी म्हणून आपण वेगवेगळे कलाकार जसे येतात तसं त्या काळात तवायफ किंवा नाचगाण्याचे कार्यक्रम करणाऱ्या नायकिणी यांना बोलवलं जायचं. आणि त्यातल्या एका नायकिणीशी माझ्या आईची झालेली मैत्री आणि आमच्या आजीच्या घरात होत असणारी पूजा अर्चा याचा त्या नायकिणीला पडलेला मोह आणि तिने दरबारातली हजेरी टाळून
भजनाला हजर राहणं, दरबारातनं आलेलं बोलावणं टाळून दरबार आजीच्या घरात कीर्तनाला हजर राहणं, असे प्रसंग अनुभवले. आणि त्यानंतर माझ्या आईची आणि त्या नायकिणीची इतकी मैत्री झाली की त्याची गावात खूप चर्चा झाली होती. आणि हे कथानक मी स्वातीला सांगितलं आणि ते स्वातीने खूप छान लिहिलं आहे. कथानकाला काही उपकथानकं तिने मग तिच्या कल्पनेच्या भरारीने जोडलेली आहेत, पण ती पॅच वाटत नाही आहे. इतकं सगळं छान आहे. मी फार त्या कथानकाविषयी डिटेल सांगणार नाही, नाही तर मग तुमची वाचनातली उत्सुकता निघून जाईल. तर अशी ही कादंबरी आम्ही त्या दिवशी पुण्याहून येत असताना तिला थोडक्यात मी सांगितलं की असं असं माझ्या आईच्या आयुष्यात घडलं होतं. तेव्हा आई माझ्या 7वीत का 8वीत होती, तेव्हाची इंग्रजी 7वी वगैरे. आणि असा तो प्रसंग आणि त्याच्यावर ही कादंबरी आज लिहून पूर्ण होते. आणि त्या सोहळ्याला आज मला हिने बोलवलं, इतकं बरं वाटतंय. थँक्यू सर. या कादंबरीचं असं आहे की त्याच्यामध्ये उर्दू जास्त आहे, कारण शेवटी ती कलावंतीण आहे. तर खूप जणांचं असं पहिलं ज्यांनी वाचलं किंवा 1-2 जण असे होते की ते म्हणाले की हे कथानक काही योग्य नाही आहे, कारण मराठी कादंबरी तर तू एवढं उर्दू कसं काय आणतेस त्याच्यामध्ये, हिंदी कसं काय आणते. मग मी याचा सल्ला घेतला. म्हटलं आपलं जे कथानक आहे आणि जो बेस आहे त्याच्याकरता मला हे उर्दू असणं आवश्यक वाटतं किंवा त्या गझल्स येणं आवश्यक वाटतं. तर याने मग सपोर्ट केला. म्हणाला नाही तुला ते योग्य वाटतंय आणि ते लिहिलं जे गेलेलं आहे किंवा ज्या काही त्याच्यामध्ये गझला आहेत किंवा जे काही शेरो शायरी आहे तर ती काही खटकत नाही आहे. म्हणून हे पुस्तक निम्म हिंदी, उर्दू आणि मराठी असं आहे. तर हे मला आधी स्पेसिफिकली सांगावं असं वाटलं, कारण त्या कथानकाची ती गरज आहे असं मला वाटतं. मी प्रदीपला थोडी विनंती करते की नमस्कार. सगळ्यात आधी मी जाहीर करू इच्छितो की आज योगा डे आहे याची मला कल्पना आहे. मी आज सकाळची सुरुवात योगाने केली आहे. इथे केलं हे ॲडिशनल होतं, खरंच केले, मनापासून केले. आणि आज संगीत डे आहे, जागतिक संगीत डे, याचीही मला जाणीव आहे. पण मी ते कौशल समोर इतक्या जोराने सांगू शकत नाही की मी गाणं पण म्हटलं आहे. तर तो म्हणून दाखवायला लागला तर मी माझ्यात 1000 चुका होतील त्याच्यामध्ये. पण हे दोन्ही जागतिक दिवसाचं महत्त्व मी जाणून आज त्याप्रमाणे सुरुवातही केली होती. आज आणखीन एक चांगला दिवस म्हणजे स्वातीचा वाढदिवस आहे आज. आणि वाढदिवसाच्या दिवशी तिचं 35वं पुस्तक, त्या 35 मला हा इथे आल्यावरती आकडा कळला, मला माहिती नव्हतं. पण 35वं पुस्तकाचं प्रकाशन व्हावं हा एक चांगला योग आहे आणखीन असं मला वाटतं. कारण वाढदिवसाच्या दिवशी मला स्वतःला असं आवडतं की मी बिझी असावं, घरी लोळत पडलो असं नसावं, काहीतरी कामामध्ये असावं, ते म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह कामामध्ये असावं असं माझं हे आहे. तसं स्वातीच्या दृष्टीने मला हे खूप बरं वाटलं की आज तिच्या वाढदिवशी त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन होते. आणखीन मी मराठे साहेबांना पण एक शुभेच्छा देऊ इच्छितो की आज तुमचं आणि स्वातीचं हे पहिलं पुस्तक आहे. तर तुमची ही युती अनेक वर्ष टिको. पण असं आहे की आता इतके दिवस तिचं प्रकाशन वेगळ्या यांनी केलेलं होतं, ते आज पहिलं यांचं युती सुरू झालेली आहे. ते मला बरं वाटतं. अनेक वर्ष चालेल ती युती. त्यामुळे तुमच्या याला खूप खूप शुभेच्छा पुस्तकाला सुद्धा. आणखीन 1-2-4 गोष्टी मला सांगायच्या आहेत त्याच्यामध्ये की स्वातीची आणि माझी जेव्हा ओळख झाली होती, ही लेखिका आहे हे मला नंतर कळलं होतं. पण जेव्हा पहिल्यांदा तिने मला सांगितलं की एक माझं कथांचं पुस्तक आहे, वाचशील का? गोल गोल राणी हे पुस्तकाचं नाव. फक्त मी त्याला एकच सांगितलं की लघुकथा असतात ना, ते मी एका बैठकीत स्टार्ट टू फिनिश संपवत नाही. कारण माझं असं हे आहे की एक कथा घ्यायची, ती वाचायची, ती समजून घेतली पाहिजे. इथे लगेच दुसरी कथा, लगेच तिसरी कथा, लगेच चौथी कथा हे मी नाही करत. कारण मग प्रत्येकाच्या शेवटच्या 5-7 कथा असल्या तर प्रत्येकावरती थोडा अन्याय होत जातो. त्यामुळे एक कथा घ्यायची, ती पूर्णपणे डायजेस्ट करायची आणि मग पुढे जायचं असं मी तिला सांगितलं होतं. तेव्हा 7 दिवस त्याची मी कथा वाचत होतो आणि मी त्याचा माझ्या काही प्रतिक्रिया दिल्या, त्याच्यावर काही चर्चा झाली. काही कथा मला फार आवडल्या नव्हत्या.
ज्या आवडल्या नव्हत्या त्या सत्यकथा होत्या. म्हणजे गंमत अशी असते की आपल्याला जे मेलोड्रामा वाटतो, आपल्याला काही असं वाटतं की अरे हे असं कसं शक्य आहे, ते सत्य असतं, तसं घडतं. आणि जे असं तिने तिच्या कल्पनेने दिलेलं होतं ते मला खूप पटलं, मला खूप भावलं, तेही तिला मी सांगितलं होतं. पण म्हणजे त्या कथासंग्रहापासून तिचे जे कथासंग्रह होते ते तिने मला दिले होते वाचायला, मी त्याच पद्धतीने वाचले. हां, कादंबरी मात्र मी जेव्हा एका दमात जेवढी शक्य आहे तेवढी वाचतो, कारण त्याला काहीतरी क्रम असतो. तिच्या युथनेसिया या पुस्तकाचं प्रकाशनालाही मी हजर होतो. ते पुस्तक म्हणजे स्वेच्छा मरण ह्या विषयावरती. मी अजून दुसरं कुठलं पुस्तक ऐकलेलं नाही आहे की या विषयावरती कुठे मराठीमध्ये कादंबरी आहे किंवा लेखन आहे. लेखन म्हणजे कादंबरीच्या सारखं लेखन आहे. तो विषय मला भिडला. त्याच्यावरही काही अशी कथानकं आणि उपकथानकं आहेत. इतका भिडला होता की मी तिला विचारलं की मी समजा याच्यावरती काही विचार करून एखादी पटकथा लिहिली तर तुला चालेल का म्हणून. तर तिने तशी परवानगी दिली होती. पण ते मी बेसिकली मी लेखक नाही, त्यामुळे माझं फार ते लांबत जातं सगळं. तसंच अत्यंत मनाला भिडलेलं एक तिने पुस्तक म्हणजे पवित्रम, जे त्यांनी सांगितलं की त्याचं प्रकाशन स्मशानामध्ये झालं होतं. मी होतो त्या प्रकाशनाला सुद्धा होतो. तो जो विषय आहे तो इतका वेगळा आहे परत, आणि अत्यंत हृदयाला भेटणारी अशी कादंबरी ती. म्हणजे त्याही पुस्तकाच्या बाबतीत मी तिला म्हटलं की हे मी करीन काहीतरी, याचं चालेल ना तुला. त्या दोन्ही पुस्तकाबद्दल तिने मला होकार दिलेला आहे की तू कर, तुला काय हवं असेल तर. आणि मी करीन, थोडासा मला पोस्ट मिळालं तर मी करेन, नक्की करेन. तिच्या ज्या वेगवेगळ्या कादंबऱ्या पाहिल्या तर प्रत्येकाचा विषय वेगळा होता. एक लेखक म्हणून ते प्रत्येक विषयाकडे बघण्याचा तिचा अँगल वेगळा होता. आणखीन एक मला अत्यंत भिडलेली कादंबरी म्हणजे हीच ते सलग वाचलं ते हिजडे असं होतं ते, आणि तसंच आहे ते, त्याच विषयावरचं आहे. किती डीप असावं त्याच्याबद्दल तिचं ऑब्झर्वेशन. तीही कादंबरी अशीच आहे, तुम्हाला अस्वस्थ करून सोडते. आणि ही तिची स्ट्रेंथ आहे. वेगवेगळ्या विषयाची विविधता ही तिची स्ट्रेंथ आहे. आणि आत्ताच तरी मला एक कादंबरी दिली अथक म्हणून जातं, ती माझी अजून पूर्ण झालेली नाही आहे, मी मिडवे आहे म्हणून त्याच्याविषयी मी फार बोलत नाही. पण तोही विषय असाच वेगळा. सीमेवरती लढताना जवानाला जर त्याचा एखादा अवयव कायमचा हे झाला, काय म्हणायचं त्याला, अकार्यक्षम झाला, तर त्याच्या पुढच्या आयुष्याचं काय. असे एक नाही हो, अनेक आहेत. आणि तसं त्याच्यात त्यांनी म्हटलं सुद्धा आहे की आपण फक्त 26 जानेवारी किंवा लडाखला गेलो तर आपल्याला ते जवान दिसतात, आपण सॅल्यूट करतो, पुढच्या डेंडुडे आयुष्यात आपल्याला त्याची आठवणी होत नाही. हे सत्य आहे. पण त्याच्याविषयी त्यांनी जे एक तिचं म्हणणं मांडलेलं आहे ते अस्वस्थ करणार आहे. परत हा तिचा जो गुण आहे, लेखक म्हणून जो गुण आहे, तो मला खूप भावतो. म्हणजे वेगवेगळ्या विषयावरच्या 35 नाही पण मला बऱ्यापैकी वाचलं आहेत म्हणजे कादंबऱ्या. फक्त तिथं कुठलं साहित्य मी वाचलं नसेल तो ओशोनवरचं मात्र मी खरंच वाचलं नाही आहे. पण बाकीचं सगळं मी वाचलेलं आहे. आणि मला अस्वस्थ करणं जरी असलं तरी तो अस्वस्थपणा आनंद देणारा असतो. म्हणजे तुम्हाला अस्वस्थ करून ते पुस्तक बाजूला टाकून द्यावं असं नाही वाटत. त्याची उत्सुकता शेवटपर्यंत काय आहे असं ते उत्सुकतेने वाचता तुम्ही. हा लेखिका म्हणून तिचा जो गुण आहे तो मला प्रचंड भावतो. मी त्याला लेखिका म्हणून आणखीन एक थोडंसं चॅलेंज देऊ इच्छितो. सांगितलंय तिला मी मागे एकदा, पण तुमच्या सगळ्यांची देखत मी सांगू इच्छितो की तू एखादं नाटक लिही. नाटक बांधणं फार कठीण गोष्ट आहे. 2 अंकामध्ये, आता 2 मी पूर्वी करत होतो तेव्हा 3 करत होतो, 3 अंकी असायचे, आता 2 अंकी आहे. तर 2 अंकी म्हणजे 2.25 तासाच्या पलीकडे जर नाटक झालं ना तर प्रेक्षक अस्वस्थ होतात. त्यामुळे त्या 2 अंकामध्ये 2 तासाच्या 2.25 तासाच्या ह्याच्यामध्ये नाटक बसवणं, नाटक बांधणं हे अतिशय मुश्किलीचं काम आहे. पण चॅलेंज द्यावी अशीच तिचं व्यक्तिमत्व आहे. तिने
भरपूर वेळ घ्यावा, पण एखादं नाटक घ्यावं. आता मला जर करता येणं शक्य असेल तोपर्यंत, तिथं नाटक पूर्ण होईपर्यंत, आणि मला योग्य जर रोल असेल तर मी माझी करायची तयारी आहे. पण नसेल तर मी प्रेक्षकात बसून तिला शुभेच्छा देऊ इच्छितो, पण तिनं नाटक करावं असं मला वाटतं. आता 2 आणखीन गोष्टी सांगाव्याच्या वाटतं. ते स्वातीचं तर झालंच, पण या जुवेदासारख्या कादंबरीला कौशलसारखा पाहुणा तिला प्रमुख पाहुणा तिला मिळावा याचा मला खरंच आनंद झाला. कौशलचा आपण संगीतामधलं त्याचे व्यासंग आपल्याला माहिती आहे, त्याची संगीतातली भ्रमंती आपल्याला माहिती, इतका उच्च तऱ्हेचं त्याचं कौशल्यच आहे, पण कौशल्याचं कौशल्यच आहे ते. पण त्याला म्हणजे त्यांनीही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं. हे नातं हे मला आत्ताच कळलं, म्हणजे त्याचा काही आणि त्याचा काही संबंध असेल असंही मला वाटत नाही, कारण तो प्रामाणिक आहे तसा. तर त्याने तो ह्या कार्यक्रमाला येतो हे म्हटल्यावरच मला बरं वाटलं होती. हे कादंबरीचं मुखपृष्ठ बघून की संगीताचं त्याच्यात काहीतरी, आम्ही वाचलेलं नाही कादंबरी अजून, कारण मला मिळालेलं नाही अजून. मी आता आजपासून वाचेन ती. तो ह्या कार्यक्रमाला येतो याचा मला खूप आनंद झाला मुळात. आणि हा दुसरा जो बसलाय शेजारी, त्यांनीही, मी त्याच्याबरोबरही, तो दिग्दर्शक होता, मी त्यावेळी काम केलेलं आहे बरे अनेक वर्षापूर्वी. त्यामुळे असे हे दोन्ही माझे म्हटलं तर उच्चस्थानचेच आहेत माझ्यापेक्षा. तर त्यामुळे त्यांच्याबरोबर इथे बसताना मला एक वेगळा आनंद होतोय. आज मला या कार्यक्रमाला इथे यायची संधी मिळाली याचं मला हा ॲडिशनल आनंद आहे. स्वातीला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या या नवीन पुस्तकाच्या आणखी पुस्तकं येतीलच पुढे, त्यामुळे आपण बोलतच राहू, त्यामुळे काही प्रश्नच नाही. धन्यवाद. आता मला डायरेक्ट विचारायचं. हां, या कादंबरीमध्ये जसं शेरोशायरी आहे आणि मीरा भजन आहे, तर ही कंपॅरिझन मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की 2 ह्याच्यामधलं संगीत किंवा काही त्याच्याकरता लागणारी जी काही वाद्य आहेत त्या संदर्भात मला जास्त करून ऐकायला आवडेल. नाही, एक मिनिट. मगाची प्रदीप सरांची पण ओळख करून द्यायची राहिली आहे. कसं असतं, आपल्याला फक्त टी व्हीवरच्या मालिका, नाटक हे सगळं माहीत असतं, परंतु एखादा कलावंत म्हटला की लगेच त्याच्यासमोर काय काय आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं. तसं प्रदीप वेलणकर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर बॅरिस्टर अगदी लगेच येतं, नाही का? संध्याछाया असेल, रात्र उद्याची असेल, वनरूम किचन असेल, रंग उमलत्या मनाचा असेल, महासागर असेल, किती नाटकं आपल्या डोळ्यासमोर येतात. बॉलिवूडमधले सिंगम असेल, पेज 3 असेल, किंवा मराठी चित्रपटांमध्ये बकेट लिस्ट असेल, एक निर्णय स्वतःचा, सामना, सावली, परब, स्वतःसाठी, आसूड, आक्रंदन, किती नावं समोर. हां, तरीसुद्धा इतके फ्रेश दिसत आहेत ना एवढं सगळं करून. आणि मुख्य म्हणजे हे सगळं एअर इंडियामधली नोकरी सांभाळून त्यांनी केलेलं आहे. मालिकामध्ये आपल्या सगळ्यांना लक्षात असणारच आणि महिला वर्गाला तर नक्कीच असेल, या गोजीरवाड्या घरात, असंभव, लेक माझी लाडकी, हम बने तुम बने, ते आता चालूच आहे मला वाटतं, 4 दिवस सासूचे, बायको अशी हवी, रेशीम गाठ, किती सांगावं. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा नोकरी सांभाळून हे सगळं तर केलंच, परंतु त्याशिवाय बॅडमिंटन, क्रिकेटचा मला वाटतं हा शब्दकोश किंवा माहितीकोश आहे. कुठचंही विचारलं, सुनील गावस्कर कधी सेवानिवृत्त झाले क्रिकेटमधनं, तर ते तारीखवारासकट त्याच्या किती धावा केल्या त्या इथपर्यंत सगळं सांगतात. आणि हो सांगते ना, ते पुढे आहे. टेनिससुद्धा अतिशय त्यांचं आहे, म्हणजे लंडनला जाऊन विम्बल्डन पाहून आलेले आहेत आणि ते स्वतः गायक आहेतच. आणि विशेष म्हणजे 1950 ते 1960 सालच्या रेकॉर्डेड जुन्या गाण्यांचा ते कार्यक्रम करतात स्वतः. आणि त्यांच्या संग्रहामध्ये फक्त 4,000 ते 5,000 गाणी आहेत संग्रहामध्ये. आणि म्हणून हे सगळं ऐकल्यानंतर, त्यांचा उत्साह बघितल्यानंतर, म्हणजे अजूनही त्यांच्याकडनं नाटक लिहून ते करण्याची हे आहे, वाचण्याची आहे. म्हणून फक्त सुरेश भटांच्या 2 ओळी सांगते. तारुण्य तुमच्या हृदयाचे, आणि 75 फक्त 75. तारुण्य तुमच्या हृदयाचे हे असेच बहरत जाओ, वार्धक्य तुमच्या जगण्याला हे असेच विसरत जाओ. आता न तुमचे कुठल्याही जखमेशी देणे घेणे, पाऊस तुमच्यावर साऱ्या सौख्याचा, आनंदाचा बरसत जाहो. ही सांजना आयुष्याची,
ही सांजन आयुष्याची आताच उजाडत आहे. अहो चंद्रमा उमगून गेले सूर्याला समजत राहो. तारुण्य तुमच्या हृदयाचे हे असेच बहरत जाओ, असेच बहरत जाओ. आणि आम्हाला त्याचा अभिनय बघायला मिळो. आणि त्यांच्या परिचयातला शेवटचा पण महत्त्वाचा टप्पा आनंदवन, हेमंत कसा, लोकबिरादरी त्याच्यामध्ये अनेकदा जाऊन आलेले आहेत. कशासाठी आता हे सांगण्याची गरजच नाही ना आपल्याला. दातृत्व इतकं मोठं आहे. डॉक्टर अभय बंग असेल, राणी बंग असेल, यांच्याशी सातत्यानं संवाद करून मदतीचा हात तिथे सतत दिला जातो. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांचे रजनीताई आणि त्यांची लेख मधुरा आणि तिचे सगळे कार्यक्रम आणि त्यांच्या तिन्ही लेखी खूप छान कार्यरत आहेत. हे मला वाटतं एक बाबा म्हणून, आणि नुकताच आत्ता पितृदिन झाला, तर एक बाबा म्हणून अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच मला यांचं हे सगळं बघितल्यानंतर एक संस्कृत श्लोक आठवते, सांगू का? हां, किसलयानि कुतः कुसुमानि वा क्वच फलानि तथा नववीरुधाम अयम अकारण कारुणिकः न चेत वितरति इह पयांसी पयोधरः. मुद्दाम छान पाऊस पडतोय म्हणून ह्या श्लोक सांगते की काहीही कारण नसताना दयाळू असलेल्या या मेघाने ह्या पृथ्वी तले जर पर्जन्याची वृष्टी केली नाही तर झाडांना, वेलींना फळं, फुलं किंवा काहीच येणार नाही. अगदी तसंच समाजामध्ये अशी काही व्यक्तिमत्व त्या दयाळू ढगासारखी असतात आणि म्हणूनच समाजाची धारणा होत असते, नाही का? खरंच आपण ह्या त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वाबद्दल आदर्श वाटावं. आणि जे आता त्यांनी सांगितलं की वाढदिवसाच्या दिवशी मला कार्यरत राहायला आवडतं, हे किती मोठं पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांना, मला वाटतं वयाने लहान असलेल्यांना प्रेरणा देणारी आहे. खूप खूप सर आपलं मनापासून अभिनंदन नुकत्याच झालेल्या वाढदिवसाबद्दल. त्यानंतर ओळख करून देते आजचे संगीततज्ञ, 12 स्वरांची मुसाफिरी करणारं हे व्यक्तिमत्व. मुंबईत FM रेडिओवर मराठी संगीत वाजवणं हे डाऊन मार्केट समजलं जातं असं ऐकल्यानंतर आतमध्ये काहीतरी हलचल झाली. आणि ज्या कवितेमध्ये मराठीचा जाज्वल्य अभिमान आहे असे सुरेश भट यांचे शब्द, ज्यांनी 450हून अधिक श्वासांकडनं म्हणून घेतले, 65 वादक आणि 356 जणांचा कोरस, ज्याच्यामध्ये अनेक भाषा, अनेक धर्म, अनेक पंथांचे सगळे कलाकार होते. मला वाटतं मराठीतलं आणि जगातलं हे एकमेव गीत असेल मराठी स्वाभिमान गीत, ज्यांच्या नावावर आहे आणि आपल्याला त्याचा सार्थ अभिमान आहे. चेतन दातारांकडून नाटकाबद्दल आणि कमलाकर भागवत यांच्याकडून संगीताचे पहिले धडे आणि मार्गदर्शन त्यांनी घेतलं. गुरु पंडित सत्यशील देशपांडे यांच्याकडून उत्तर भारतीय शास्त्रीय संगीताचं अध्ययन त्यांनी केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ज्या प्रथित यश किंवा नामवंत कलाकारांबरोबर ते काम करतात, त्याच्यामध्ये शंकर महादेवन असेल, साधना सरगम, सुरेशजी वाडकर, श्रेया घोषाल आणि कितीतरी नावं आहेत की त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. आणि मला अजूनही ते सर कौशल जे तुमचं आठवत आहे की आमूचा कौशल बाळ खेळाया जाई दूर, त्याच्या हातामध्ये पुरी, खेळाया जाई दुरी, त्याच्या हातामध्ये पुरी दिली कोणी. हे जे इथपासून म्हणजे आजीने म्हटलेल्या ह्या 4 ओळीच्या कवितेपासून जो संगीताचा प्रवास सुरू झाला तो आजतागायत आहे. आणि मग ह्या प्रवासाने मिळवलं काय? अहो, जी आपल्याला माहितीच आहे, जी मराठीवरच्या आयडिया सारेगमपाचे कार्यक्रमाचे ते प्रमुख मार्गदर्शक आहेत. 2005मध्ये 63 शाळकरी मुलांकडून मुंबई महोत्सवासाठी त्यांनी आमंत्रण गीत तयार करून घेतलं आहे. खरं तर ते निमंत्रण गीत असतं. पुलंच्या संगीतमय बिल्लांची पुनर्निर्मिती त्यांनी केली आहे. आणि विशेष म्हणजे पावसावर फ्युजन कॉन्सर्ट केलेली आहे. संगीत दिग्दर्शक म्हणून चित्रपट अधांतरी, बालगंधर्व, अजिंठा, राजा शिवछत्रपती, उबंटू, रंगापतंगा, संशय कल्लोळ, त्याचे अनेक अल्बमही आहेत. मी फक्त थोडीच नावं घेते. चाफ्याचं शिंपण, कामनापूर्ती, मन पाखराचे होय, असे अनेक अल्बम आहेत. आणि दूरचित्रवाणीच्या अनेक मालिका आहेत, हिंदी चित्रपट आहेत. मन पाखराचे होई, रात्र भिजली, चाफ्याचं शिंपण, अशा अनेक आहेत. आणि कवितेला चाल सुचते कशी आहे असं जर आपण नेहमी प्रश्न पडतो की असा संगीतकार दिसला की विचारावं असं वाटतं ना, इतकी छान कशी हो सुचली तुम्हाला चाल. त्याचं जे बरेचदा असा हात दाखवतात लोक, नाही का, वर्ण येते कुठून तरी. म्हणून ह्यांचं जे निरूपण आहे त्याच्यावरचं ते मला खूप भावलं की आपल्या अनुभवांचे जे पाऊल ठसे असतात ना ते कधीच पुसता येत नाही. आणि त्या पाऊल ठशातनंच आपल्याला कुठेतरी सूर गवसत जातो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा ह्यांचं मी नाव ऐकते तेव्हा मला एक
कॉलेजमध्ये असताना शिकलेली एक गोष्ट आठवते की कुशल हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये कुश नावाच्या जातीचं एक दर्भ असतं जे हवनासाठी लागतं आणि कुशान लाती इति कुशलहा, म्हणजे ते जे दर्भ असतं ना त्याला खूप काटे असतात आणि ते जे हवनासाठी म्हणजे यज्ञासाठी जे तोडून आणायचं असतं ते असं अलगद तोडावं लागतं की त्याला काटे लागणार नाहीत. म्हणजे दर्भ जे आहे काटेरी ते हाताला काटे न लागता तोडणं असं जे आहे तो कुशल. म्हणून मला असं नेहमी वाटतं की सगळ्या ह्याच्यातलं जे संगीताचं असं उचलून छान घेतात ते कौशल म्हणून मला वाटतं आईबाबांनी त्यांचं हे नाव ठेवलेलं असेल. आणि विशेष म्हणजे स्वरानंद प्रतिष्ठानचा केशवराव भोळे पुरस्कार, इंद्रधनु ठाणे यांचा युवोन्मेष पुरस्कार, अनंत अमेंबल पुरस्कार असे अनेक पुरस्कार जरी त्यांच्या नावावर असले तरी सांगू का आपल्या सगळ्यासारख्या सगळ्या रसिकांच्या मनामध्ये त्यांच्या नावाची जी अलवार आणि सुगंधी आणि स्वरमयी अशी कुपी आहे ना तो मला वाटतं सगळ्यात त्यांचा मोठा पुरस्कार आहे. आणि म्हणून मंगेश पाडगावकर म्हणतात ना, प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपित असतं, दरवळणारं अत्तर जसं एवढ्याशा गुपित असतं, आतून आतून फुलत फुलत विश्वासानं चालायचं, मन मोकळं अगदी मोकळं करायचं. तसं मी कौशलजींना विनंती करते की त्यांनी आपलं या निमित्तानं मनोगत व्यक्त करा. सर्वांना नमस्कार. जागतिक योग दिन, जागतिक संगीत दिन याच्या हार्दिक शुभेच्छा. स्वातीताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. खरं तर म्हणजे इतके सगळे आत्ता वेगवेगळे दिन आहेत तर मला असं वाटलं की फक्त जागतिक योग दिन नाही तर जागतिक योगायोग दिन पण आजच आहे की काय. कारण हा खरोखर योगायोग आहे की वाढदिवस ही आहे, संगीत दिन ही आहे, योग दिन ही आहे, स्वातीताईंचा वाढदिवस ही आहे. आणि आणखीन एक योगायोग असा आहे की ज्या रस्त्यावर हा कार्यक्रम चालू आहे तो एका गीतकाराच्या नावावरचा रस्ता आहे, अंजान, ज्यांनी लिहिलं होतं की नशा शराब में होता तो नाचती बोतच. आणि त्याचा थोडासा दुरान्वय का होईना पण या पुस्तकाशी संबंध आहे. मी सगळं आता मला ती सवय झाली आहे की आपला बायोडेटा किंवा आपली ओळख वाचत असताना थोडंसं त्रयस्थ होऊन त्याच्याकडे बघावं. नाहीतरी मला असंच वाटतं की हे कोणाचं तरी दुसऱ्याचंच कौतुक चाललेलं आहे. आणि आता नाहीतर मग ते फारच असं म्हणजे आता प्रदीप काकांनी इतकं कौतुक केलं, त्यांनी कौतुक केलं तर या कौतुकाबद्दल मी आभारी आहे, त्याच्याबद्दल मी फार बोलत नाही. स्वातीताईंनी असं सांगितलं की या कादंबरीमध्ये आलेल्या ज्या दोन वेगवेगळे संगीत प्रकार आहेत आणि मीरा आहे. पुस्तकाचं नाव जुबेदा आहे आणि पुस्तक मीरेवर आहे. तर ही या पुस्तकाची खासियत आहे असं मला वाटतं. अमर प्रेम नावाचा जो चित्रपट आहे आणि प्रदीप काकांचा व्यासंग आपल्याला जुन्या चित्रपट गीतांचा आत्ताच कळलेला आहे तर त्यांनाही ते लगेच लक्षात येईल की अमर प्रेम मधलं जे गाणं आहे की रहना बीती जाए शाम ना आए, त्या गाण्याच्या शेवटी राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्यामध्ये एक संवाद आहे आणि तो विचारतो तुम्हारा नाम क्या है, तर ती म्हणते पुष्पा. त्याच्यावर राजेश खन्ना म्हणतो मीरा होना चाहिए. असं या पुस्तकाबद्दल पण नाव जुबेदा असलं तरी मीरा होना चाहिए था असं आपण म्हणू शकतो. असा वाव आहे या पुस्तकात. आणि खरं तर काय आपल्याला असं वाटतं कारण त्यांनी मला पहिल्यांदा जेव्हा SMS पाठवला की असं असं यायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला कादंबरी वाचायला वेळ मिळाला नसेल म्हणून मी सांगते की हे पुस्तक मीरेवर आहे आणि नाव जुबेदा होतं. तर त्या एका वाक्यामुळे मी अख्खी कादंबरी वाचून काढली.
की काय आहे असं की जुबेदा नाव आहे आणि मीरेपर्यंत हा प्रवास आहे. आणि याच्यात वेगवेगळ्या संस्कृती किंवा धर्म सुद्धा याचा काही संबंध नाहीये. कारण कुठल्याही कलेचा प्रवास हा शक्यतेपासून सुरू होतो आणि अपरिहार्यतेपर्यंत पोहोचतो जाऊन. तुम्ही एखादी नवीन चाल करताना किंवा एखादी नवीन कादंबरी लिहिताना किंवा प्रदीप काका म्हणाले तसं एखादं नवीन नाटक तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही एक सुरुवात करताना एक अब्ज शक्यता असतात की याचं काय होऊ शकेल. कारण एक कुठेतरी छोटासा जर्म असतो किंवा एक छोटीशी कल्पना असते. पण तुम्ही जसा पहिला शब्द कागदावर उतरवता तसं त्या कादंबरीचं प्राक्तन त्याच्यातले पात्रच ठरवत जातं. त्याच्यातलं नाटकातलं प्राक्तन हे ते त्याच्यातली पात्रच ठरवत जातात. एखाद्या गाण्याचं प्राक्तन ते पहिलं झालेलं स्वरवाक्य तेच ठरवत जातं. मग ते तुमच्या हातात नसतं की हे कुठे जाईल. कारण एकदा सुरू झालं की मग ते अनेक शक्यता ज्या असतात त्या हळूहळू कमी होतात आणि जे अपरिहार्य आहे तिथपर्यंत येतं. आपली संस्कृती जशी आहे की जुबेदाचा काय कुणाचाही प्रवास शेवटी मीरेपर्यंत जाऊनच संपेल अशी संस्कृती आहे. हा योगायोग नाहीये. म्हणजे लोक म्हणतात की भारत हा कसा देश आहे. काही लोक म्हणतात की भारत हा नद्यांचा आणि पर्वतांचा देश आहे. काही जण असंही म्हणतात की वाघांचा आणि हत्तींचा देश आहे. पण तुम्ही मला विचाराल तर भारत हा गाण्यांचा आणि गोष्टींचा देश आहे. आणि गाण्यातून गोष्ट सांगणं हा आपला खरा राष्ट्रीय धर्म आहे. हा योगायोग नाहीये की इकडचं सर्वोच्च तत्वज्ञान त्याला आपण भगवद्गीता म्हणतो. आणि त्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा जेव्हा कृष्ण सांगतो की या सगळ्या जलाशयांमध्ये मी सागर आहे, या सगळ्या आकाशातल्या नक्षत्रांमध्ये किंवा त्या सगळ्या ताऱ्यांमध्ये मी चंद्र आहे, सगळ्यात दैवी सगळ्या याच्यात मी सूर्य आहे, सगळ्या देवांमध्ये मी इंद्र आहे. आणि सगळ्या वेदांमध्ये तो ऋग्वेद नाही म्हणतो, तो म्हणतो मी सामवेद आहे. कारण तो संगीताचा वेद आहे. इतका संगीताला महत्व आहे. आणि त्याच्यातनं गोष्ट सांगणं, त्या संगीतातनं गोष्ट सांगणं हाच खरा आपला राष्ट्र. इथे गुलजार साहेब म्हणाले होते की इथे अपरिहार्य आहे की एखाद्या दिग्दर्शकाला आपल्याच चित्रपटात गाणी असावी. तो चित्रपट हॉलिवूडच्या चित्रपटाची नक्कल असेल तरी चालेल, पण तो दिग्दर्शक गाणी घालणार त्याच्यात. कारण आपली ती आतली उर्मी आहे की गाण्यातून गोष्ट सांगावी. आणि जुबेदा ही तर गाण्याचीच गोष्ट आहे. तर एखादी चांगली कादंबरी, एखादं चांगलं नाटक, एखादी चांगली कविता वाचली. G.A. कुलकर्णी असं म्हणायचे की एखादी चांगली कविता म्हणजे काय तर जेव्हा अनेक पक्षी एकत्र मनात उडतात तेव्हा ती चांगली कविता. तसं एखादी चांगली कादंबरी आणि कुठल्याही कलाकृतीबद्दल आहे की आता प्रदीप काकांनी अस्वस्थता हा शब्द वापरला की कुठली काहीतरी चांगलं ऐकून अस्वस्थ वाटतं. आणि ही ते म्हणाले की ही चांगली अस्वस्थता असते की असं नाही की त्याच्यामुळे तुम्ही एक त्याच्यात ते तुम्हाला रिपेल करेल किंवा तुम्हाला त्याची शिसारी आहे. ती अस्वस्थता तुमच्यामध्ये सृजनाचं बीज एक निर्माण करते. आणि तुम्हाला तर कुठली कादंबरी वाचत असताना काय होतं, आणि मला ते असं नेहमी असं वाटतं की कादंबरी वाचणं आणि कादंबरीवर झालेले चित्रपट जे होतात ते आपल्याला विशेष भावत नाहीत दरवेळी. आपण म्हणतो नाही कादंबरी जास्त चांगली होती, कारण कादंबरी वाचताना आपणच दिग्दर्शक झालेलो असतो. आपल्या मनात एक चित्रपट त्या कादंबरीवरचा सुरू झालेला असतो. तो आपला पट असतो, आपल्या रेटिनावर त्या पडद्यावर सुरू असलेला तो चित्रपट असतो आणि तो फक्त आपला असतो. या कादंबरीतली जुबेदा प्रत्येकाला तुम्हाला वेगवेगळी दिसणार आहे. या कादंबरीतली राधा तुम्हाला प्रत्येकाला वेगवेगळी दिसेल. चित्तरंजन वेगवेगळा दिसेल.
आणि तरीही गोष्ट एकच आहे. हा जो एकच गोष्ट आणि तरीही वेगवेगळ्या त्याच्या शक्यता, मला वाटतं हेच तुम्ही म्हणालात तसं त्या दोन याच्यातला एक दुवा आहे. तुम्ही कव्वाली गा किंवा भजन गा, हे दोन्ही धर्मसंगीतच आहे. कव्वाली हा शब्दच मुळात कॉल या शब्दावरनं आलेला आहे. आणि असं म्हणतात की तुम्ही एरवी बघितलं तर इस्लाममध्ये बऱ्याच पंथांमध्ये संगीत हराम आहे, पण सुफी पंथामध्ये तसं नाही आहे. कारण आणि सुफी पंथाचे अनेक लोक हे भारतात जन्माला येतात. काहीतरी या मातीचा गुण आहे याच्यात. असं म्हणतात की नामदेव पंजाबापर्यंत गेले म्हणून लोकांना संगीतामधनं उपासना करावी असं मनात आलं. आणि हे वेगवेगळ्या पंथांमध्ये झालं. कारण आपल्याकडे ती परंपराच होती. भक्ती संप्रदाय हा सगळा गाण्यामधनं जिवंत राहिलेला आहे. कारण त्यांना माहिती होतं की मूर्ती भंजन करता येतं, पण गाण्याचं भंजन तुम्ही कसं करणार? तुम्हाला काही तुम्ही करूच शकत नाही. एकदा परमेश्वर गाण्यात उतरला की तुम्ही कसं त्याचं खंडन करणार आणि कसं त्या मूर्तीचं भंजन करणार आणि करून काय करणार? आणि म्हणून तो त्या सगळ्या पहिला जो एक आपल्यावर आघात झाला सगळ्या बाहेरून येणाऱ्या आक्रमणांचा, त्याचं उत्तर आपल्याकडे गाणं होतं. आणि म्हणून मला गाणं हे मनोरंजनाच्या पलीकडची गोष्ट वाटते. आपल्याला ह्या तवायफ आहेत किंवा या नायकिणी आहेत आणि त्या गाणं ऐकवतात म्हणजे केवळ मनोरंजन करतात असं आपल्याला वाटत असतं. पण हे त्या क्षणी वाटणारी गोष्ट आहे. गाण्याचं मोल हे खूप जास्त आहे त्याच्यापेक्षा आणि त्याच्या पलीकडे जाणार आहे. केवळ मनोरंजनाच्या पलीकडे, केवळ करमणुकीच्या पलीकडे जाऊन माणूस गाणं तुमच्या आयुष्याला स्पर्श करतं आणि ते बदलतं आयुष्य. त्याच्यातली एक गोष्ट अशी आहे की आज तुम्ही गाणं ऐकलं तर त्याचा परिणाम काय झाला हे उद्या नाही कळणार. आणि आज एखादं गाणं ऐकलं नाहीत तर त्याचा दुष्परिणाम काय झाला हे उद्या कळणार नाही. पण 10 वर्षानंतर आजूबाजूचा समाज बकाल झाला तर त्याचं मूळ कुठेतरी 10 वर्षापूर्वी न ऐकलेल्या गाण्यात आहे. आणि हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण गाण्याला एक मनोरंजनाचं साधन किंवा करमणुकीचं साधन म्हणूनच बघत राहू. त्याच्यात हे सगळं या कादंबरीत उतरतं. मीरा ही फार एक अलौकिक फक्त व्यक्ती नाही तर एक रूपक म्हणून मला असं वाटतं की समर्पणाचं प्रतीक काय असेल तर मीरा आहे. स्वातीताईंचाही ओशोचा व्यासंग खूप आहे. ओशोंनी मीरावरचं आख्यान जे केलेलं आहे ते फार अद्भुत आहे असं मला वाटतं. त्याची सुरुवातच त्यांनी केलेली आहे की मीरा एक झील है और इस झील की सैर करने का मैं आपको आमंत्रण देता हूं. आणि सरोवर आहे ते, सागर नाही म्हणाले कारण सागरामध्ये खूप कॉन्फ्लिक्ट आहे, प्रचंड प्रमाणात लाटा आहेत त्याच्यात. मीरा शांत आहे. बुद्ध असेल किंवा कबीर असेल ते सुद्धा तुम्हाला एक प्रकारची ती चांगली असणारी अस्वस्थता देतात, पण मीरा तुम्हाला शांतीच देते. आणि हे का? कारण मीरेचा पूर्ण समर्पण भाव आहे. आणि मीरेपासून एक गोष्ट वेगळी आपण काढू शकत नाही. आणि या पुस्तकाच्या त्या मुखपृष्ठाच्या कव्हरच्या रंगसंगतीमध्ये सुद्धा दिसतं की याच्यात मोरपीसाचे रंग आहेत सगळे. आपण कृष्ण वेगळा नाही करू शकत मीरेपासून, इतकं ते अद्वैत आहे. मीरा म्हटली की कृष्ण आलाच. आता
त्या मोरपिसाचं काय एक त्याचा काय सिग्निफिकन्स आहे, तर ओशोंनीच म्हटलेलं आहे की मोरपिसात जसे सगळे रंग आहेत तसे कृष्णामध्ये सगळे रंग आहेत, आणि त्यामुळे त्याच्या हातात सुदर्शन चक्रही आहे आणि बासरी आहे. तो एका वेळी युद्धभूमीवरही आहे, आणि तो रामदास म्हणतात त्याप्रमाणे तो श्रीमंत योगी पण आहे. हे एकाच वेळी चाललेलं आहे. आणि म्हणूनच ओशो म्हणतात की संपूर्ण कृष्णाशी कुठल्याही संताशी जुळवून घेणं फार कठीण असतं संताचं. म्हणजे सूरदासांनी सुंदर स्त्री बघितली म्हणून आपल्या मनात वासना जागृत होईल म्हणून आपले डोळे फोडून घेतले, अशा सूरदासाचं गोपिकांचे कपडे पळवणाऱ्या कृष्णाशी कसं काय जमायचं बाबा. त्यामुळे सूरदास फक्त बालकृष्णाच्या चरित्रात रमतात, त्याच्या पलीकडे ते बघत नाहीत कृष्णाकडे. पण मीरा आहे की जिच्यासाठी संपूर्ण कृष्ण तिने बघितलेला आहे. आणि म्हणून मोर मुकुट कानन कुंडल असं ते म्हणते जेव्हा, तर मोर मुकुट म्हणजे काय, तर त्याच्यात सगळे रंग आहेत. आणि म्हणून कृष्ण, आपण कृष्ण म्हणतो की तो सावळा आहे किंवा काळा आहे, त्याचं कारण रूपकात्मक असं आहे की पाणी जिथे गहिरं होतं तिथे त्याचा तळ दिसत नाही, उथळ पाण्याचा तळ दिसतो. कृष्ण गहिरा इतका आहे की त्याचा तळ दिसत नाही, आणि तो तळ कोणाला लागला असेल तर मीरेला लागलेला आहे तो आहे, तिला तो कळलेला आहे. हा फार फॅसिनेटिंग प्रवास यासाठी आहे कारण इग्नरन्स आणि इनसन्स याच्यात फरक आहे. तुम्ही अबोध आहात आणि तुम्ही निरागस आहात याच्यात फरक आहे. मीरा अबोध नाहीये पण निरागस आहे, आणि म्हणून ती पूर्ण पारदर्शक सुद्धा आहे आणि तिला कृष्णाचा तळ कळलेला आहे. विरोधाभासाचं नावच मीरा आहे. आणि म्हणूनच सारंगीची एकतारी जशी होते, अनेक तारा आहेत सारंगी, आणि सारंगीत दर्द आहे, दुःख आहे. एकतारीमध्ये तुम्हाला दुःख नाही दिसत, तुम्हाला समर्पण भाव दिसतो. तंबोऱ्यामध्ये सुद्धा, तर तंबोऱ्याच्या 4 तारा जेव्हा एकत्र छेडल्या जातात तेव्हा त्याच्यातनं जो एक परब्रह्म निर्माण होतो की एक त्याच्यातनं तुम्हाला षड्ज ऐकू येतो, आणि तुम्हाला त्याच षड्ज आणि पंचम मधनच तुम्हाला गंधारी ऐकू येतो, तुम्हाला निषादी ऐकू येतो. हे जे एकत्र होणं आहे, मला वाटतं तो तंबोऱ्याचा जो भाव आहे ना, ती मीरा आहे. याची एक फार सुंदर गोष्ट आहे की मीरा राजस्थान सोडून द्वारकेला गेली, आणि जो जुना राणा होता जो तिच्या जीवावर उठला होता त्याने सगळे मेवाडचे संत हे मीरेला बोलावणं धाडण्याकरता द्वारकेला पाठवले, आणि ते सगळे द्वारकेला गेले की मीरेला सांगायला की तू परत ये. मीरा म्हणाली की आता माझं इथे माझी नियती ही श्रीकृष्णाच्या चरणी आहे आणि मी इथेच आता राहणार आहे. तर ते म्हणाले की आम्ही इथे उपोषण करू, आम्ही इकडनं हलणार नाही. ती म्हणाली मला परवानगी घ्यावी लागेल कृष्णाची, त्यामुळे मला जरा तुम्ही वेळ द्या. आणि तिने आतनं दार बंद करून घेतलं. या सगळ्या संतांना वाटलं की आत्ता येईल नंतर येईल, पण मीरेने काही आतनं दार उघडलं नाही. 2 दिवस लोटल्यावर मात्र त्यांना मीरेची काळजी वाटली की काय झालं असेल, तिला अन्न पण नाही घेतलेलं आहे, आत काही नाहीये. शेवटी तिने त्या सगळ्यांनी मिळून दरवाजा उघडला तर मीरा त्या कृष्णाच्या मूर्तीत विलीन झाली होती. आता इथे तुम्ही बघाल तर एक इकबालचा शेर आहे कि तू है मुही ते बेकरा मैं एक जरा सी आबजू. तू असीम सागर आहेस, मी एक
छोटासा जरा आहे. तू है मुही ते बेकरा मैं एक जरा सी आबजू, या मुझको हम किनार कर, या मुझको बेकिनार कर. तुझ्यासारखं मला असीम तरी बनव, नाही तर तुझ्यात सामावून तरी घे. मीरा सामावून गेली कृष्णामध्ये. आणि हा त्या समर्पणाचा उच्चांक आहे. कारण कृष्ण हे असीमतेचं लक्षण आहे. काय रसखान लिहितो परत पुन्हा एकदा मूळ इस्लाम धर्मीय की सेस महेश गणेश दिनेश सुरेश हुजाही निरंतर गावे, जाही अनादि अनंत अखंड जाही अनादि अखंड अनंत अछेद अभेद सुबेद बतावे, नारद से सुख व्यास रटे, पची हारे तऊ परी पुनि पार न पावे, ताही अहीर की छोहरिया छछिया भर छाछ पे नाच न चावे. ज्या कृष्णाचं गुणवर्णन गणपतीपासून शेषापासून खुद्द शंकरापर्यंत सगळे गाऊन थकत नाहीत, जो वेद ज्याच्याबद्दल म्हणतात की तो अनंत आहे, अनादि आहे, अखंड आहे, अछेद आहे, असा कृष्ण ज्याला व्यासांपासून नारदापासून व्यासांपर्यंत आणि शुकापर्यंत सगळ्यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न केलाय पण पार नाही करू शकले, त्या कृष्णाला गवळ्याच्या मुली अगदी छोट्याशा ताकाच्या पात्रात जितकं ताक असेल ते तितक्याशा ताकावर त्या नाचवतात त्याला. इतका असा अगम्य असा कृष्ण हा आहे. आता ही दोन तुम्ही तत्व बघितली तर तुमच्या लक्षात येतं की तेच तत्व संगीतामध्ये, तेच तत्व या सगळ्या वाद्यांमध्ये. चित्तरंजन सारंगी वाजवतो आणि त्याच्यातनं प्रचंड दर्द निर्माण होतो. जुबेदा गझल गाते आणि त्याच्यातनं दर्द निर्माण होतो. गझल या शब्दाचा अर्थच मुळात गिजाल या शब्दावरनं तो आलेला आहे की गिजाल म्हणजे हरिणी, आणि हरिणीला जेव्हा शर किंवा बाण लागतो आणि त्याच्यानंतर ती जी किंकाळी तिच्या मुखातनं येते आणि त्याच्यात जी वेदना असते ती वेदना गझलमध्ये असावी असं अपेक्षित. तर ही वेदना आहे, पण वेदनेचं तुम्ही करता काय हा खरा प्रश्न. त्या वेदनेचं तुम्ही आनंदवन फुलवू शकता किंवा त्या वेदनेचा न्यूक्लिअर बॉम्ब होऊ शकतो. आणि तो चॉईस आहे. तुम्हाला मीरेकडे प्रवास करायचा आहे का तुम्हाला पूर्ण स्वतःच्या डिस्ट्रक्शनकडे, स्वतःचं पूर्ण एक विघटन होईल अशा दिशेने प्रवास करायचा आहे. हा प्रवास तुम्हाला जुबेदार कादंबरीत मला तुम्हाला ज्या गोष्टी वरवर ट्रॅजिक वाटत असतात त्या खऱ्या तुमच्या एकूण प्रगतीचा एक टप्पा असतो किंवा केवळ एक पुढची पायरी असते. आणि त्यामुळे दुःखाचा तुमचा विद्रोह होतो का समर्पण होतो हा चॉईस तुमच्याकडे आहे. आपल्याकडे मीरेनी दुःखाचं समर्पण झालेलं बघितलंय. ज्ञानेश्वरांच्या दुःखाचं समर्पण झालं. विद्रोह त्याची एक पायरी असू शकते पण तो अंत नसू शकतो. आणि म्हणून मला या सगळ्या गाण्यामध्ये आता त्यांनी पण तो कृपेच्या मेघाचा उल्लेख केला. तर सज्जाद बाकर रिझवीचा शेर आहे की या प्यास अपनी अब्रे करम से बुझाइए, या खुद पहाड़ काट के दरिया निकालिए. हा जो खुद पहाड़ काट के दरिया निकालिएचा जो भाग आहे ना तो लोकांना चुकत नाही.
फार प्रतिभावंत लोक असे असतात की ज्यांच्यावर सतत तो कृपेचा मेघ वर्षाव करत राहील, पण बाकीच्यांना त्या मीरा म्हणते तसं त्या भवसागरातनं जावं लागतं. आणि जुबेदा ते मीरा हा जो प्रवास आहे तो या कादंबरीतनं मला दिसला. संगीत त्याचा एक अविभाज्य भाग आहे. त्याच्यातनं तुम्हाला संगीत वेगळं करता येत नाही, कारण तुम्हाला कृष्णापासूनच संगीत वेगळं करता येत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण ही कादंबरी जरूर वाचावी, कारण प्रत्येकाच्या मनात एक वेगळं गाणं असतं. आणि पाडगावकरांचाही उल्लेख झाला तर पाडगावकर म्हणायचे की श्रोता हा मूक कलाकार असतो आणि कलाकार हा बोलका रसिक असतो. तर तुम्ही ही कादंबरी वाचाल तेव्हा प्रत्येकाच्या तुमच्या मनात एक वेगळी जुबेदा उभी राहील, एक वेगळी मीरा उभी राहील, आणि तरीही तुम्ही एकच कादंबरी वाचाल. हेच या पॅराडॉक्सचं सार आहे, हेच त्या विरोधाभासाचं तात्पर्य असं मला वाटतं. धन्यवाद. मी काही आणखी कौशलजी खूप छान, म्हणजे आम्ही सगळेजण म्हणतात दंग होऊन ऐकत होतो असं करून की मीरेचं समर्पण इतकं सुंदरपणे सांगितलं. एकदा आपण दाद देऊया त्यांच्यासाठी. हे सगळं ऐकताना ना मला, आणि ही म्हणजे ही कादंबरी पूर्ण झाली वाचून, त्याच्यानंतर हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर मला शांताबाईंचे शब्द असे आठवतात की शांताबाई म्हणाल्या की असं सगळं ऐकल्यानंतर झाल्यानंतर 6वं सुख आम्हाला मिळालं. मला वाटतं तुम्ही सगळेजण मला सहमत असाल की 6वं सुख म्हणजे बघा 5 सुखं आपल्या आयुष्याची, म्हणजे चांगलंसं जेवण, चांगलं घर, घराण्याची ज्ञानसंपदा, मुलं बाळं, म्हणजे भौतिक सुखं सगळी हे 5 झाली. मग 6वं सुख म्हणजे काय? अहो, एखादं पाहिलेलं छानसं नाटक असेल, वाचलेली एखादी कादंबरी असेल, वाचलेली एखादी कविता असेल, किंवा असं एखादं सुंदर सजवलेला हॉल असेल, की म्हणजेच जे सुख आपल्या मनाला होतं नव्हे हो, आपल्या आत्म्याला स्पर्श करतं, ते 6वं सुख. मला वाटतं आज कौशलजी आपण बोललात आणि सगळ्यांच्या आत्म्याला ते स्पर्श झाला असा मला वाटतं, कारण हे लिहिण्याची ताकद त्यांच्यात आहे आणि त्याच्यातनं हे सगळा प्रवाह सुरू झालेला आहे. आणि आपण इतके सगळे तल्लीन होऊन दाद देत आहे म्हणून आपल्या सगळ्यांनाही दाद द्यायला मला आवडेल. दाद देण्याचे तुम्हाला भान आहे, आज शब्दाची कसोटी छान आहे, या जरा सांभाळून कंठी सुरांनो, वावगे बोलू नका हो अक्षरांनो, कारण जाणकारांचा शहाणा कान आहे, शहाणा कान आहे. या टाळ्या रमण रणदिवे यांच्यासाठी आहेत पुण्याला. हो जरूर. कित्येक वर्षामध्ये विश्लेषण हे मी ऐकलेलं नव्हतं, आणि इतकं प्रगल्भ विश्लेषण, एक प्रगल्भ संगीतकार एखाद्या कादंबरीचं सुद्धा विश्लेषण तितक्याच प्रगल्भतेने करू शकतो, हा 6वा आनंद मिळाला मला. पण नाही, खरोखर म्हणजे असं वाटलं की न ऐकलेली गोष्ट आज इतकी ऐकायला मिळाली. विश्लेषण हल्ली आपल्याला ऐकू येत नाही, आपण फक्त बरोबर सगळं ऐकून सोडून देतो असं होतं. पण थँक्यू, मला खूप आनंद झाला तुझं विश्लेषण ऐकून. सर मला निरूपण, माझा शब्द चुकला बहुतेक, पण सर खरं सांगू का, आत्ता एक नुकता अनुभव सांगते की एकदा गाण्याची मैफिलीचं निवेदन करत होते आणि आईवरच्या प्रेमाबद्दल काहीच, म्हणजे सगळा प्रेम या संकल्पनेवर कार्यक्रम होता आणि त्याच्यात येता येता आईवर प्रेम आलं आणि काहीतरी बोलले आणि जमलेल्या प्रत्येक खुर्चीने खिशातलं रुमाल काढून डोळे पुसले. मी म्हटलं आज मला खूप आनंद झाला आहे, कारण सगळ्यांना कुठेतरी आतमध्ये हल्लंय. नाहीतर आजकाल कसं होतं माहिती आहे का, व्हॉट्सअप बघायचं कितीही चांगलं असलं तरी आयदर ते डिलीट तरी करायचं नाही तर फॉरवर्ड तरी करायचं. इथे आपल्या फारसं काही पोचत नाही असं मला खूप वाटतं. पण आज कौशलजी आणि सर तुम्हीही बोललात ते आमच्या खरंच इथे आत काहीतरी हल्लं आणि पोचलं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की इतकं सगळं कौतुक ऐकल्यानंतर
जुबेदा ही कादंबरीची खरी किंमत 350 रुपये आहे, पण आज सवलतीच्या दरात 300 रुपयाला आहे. तेव्हा सगळ्यांनी आपण ती विकत घेऊन वाचूया. आणि मला वाटतं इथे इतकं छान त्याचं विश्लेषण झालं आहे आणि इतकी जे वरवर म्हणायचं किंवा समारंभ आहे म्हणून म्हणायचं म्हणून नाही, पण वाचताना आपण कौशलजी म्हणा तसं की आपल्या मनातली जुबेदा आणि मगाशी म्हटलं तसं की आपल्या डोळ्यासमोर असा कॅमेरा व्हिडिओ कॅमेरा तरळत जातो, तशी ती जुबेदा असेल, राधा असेल आणि मग ते मिरेचं देऊळ असेल. ते मिरेचं देऊळ हीच इतकी छान संकल्पना आहे आणि त्याचे ते राजवाडे, त्याचा तो गुलाबी झिरझिरीत पडते, ते सगळं वाचण्याचंच सुख आहे. ते आपण सगळेजण घेऊया. आणि शेवटी मी मेजर मनोज शिरसीकर यांना विनंती करते की शिरीसकर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे. धन्यवाद शोभाताई. शोभाताईंना तुम्ही आज पाहिलं असेल, परंतु एक माहिती सांगतो की 2018 साली सुद्धा त्या आमच्याकडे त्या आल्या होत्या. त्यांना आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी छानपणे आम्हाला असंच खिळवत ठेवलं होतं आमच्या सर्व प्रेक्षकांना. आमचे प्रेक्षक म्हटल्यानंतर जसं तुम्हाला ठाऊक आहे, हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे तो ज्येष्ठ नागरिक संघ RTO परिसर अंधेरी यांनी जो आयोजित केलेला आहे. नावावरूनच तुम्हाला कल्पना आली असेल की सर्व मंडळी 60+ आहेत, 60+ आहे आणि आमचे उपाध्यक्ष इज रनिंग 92 राईट नाव. मिस्टर केळवेकर गुरुजी आम्ही म्हणतो त्यांना. कार्यक्रम जसं आपण सर्वांनी ऐकलेलंच आहे. मी खरं म्हणजे मला बोलवलं आहे आभार प्रदर्शनासाठी, पण मी संधी सोडत नाही आहे. थोडंसं जास्त बोलणार आहे, आभार नंतर करेन. आपल्याला ठाऊक आहे, आपण सर्वांनी ऐकलेलं आहे की त्रिवेणी संगम, परंतु आजच्या या सभागृहामध्ये आपण 4 संगम पाहिलेले आहेत आणि ऐकलेले आहेत आणि अनुभवलेले आहेत. जसं सर्वांनी सांगितल्याप्रमाणे पुस्तकाचं प्रकाशन आहे, योग दिवस आहे, आजचा संगीतही दिवस आहे आणि चौथं मला सांगितलं होतं बोलायचं नाही, परंतु ऑलरेडी प्रदीप काकांनी डिक्लेअर केल्यामुळे आज स्वाती ताईंचा वाढदिवसही आहे. आणि अशा या 4 संगमावरती आमचं भाग्य, आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचं भाग्य असं आहे की आम्हाला हा कार्यक्रम आयोजन करण्याची संधी मला दिली आणि त्याबद्दल मी खरोखरच सर्वांचे आभार मानतो. माझ्या समतेबद्दल थोडंसं मी तुमचं थोडंसं वेळ घेईन. आणि मला माहिती आहे चेहरे बरेचसे माझ्यासाठी नवीन आहेत, बरेच जण लांबून आलेले आहेत. त्यांच्या माहितीसाठी बरेचसे काही जण माझे जुने सभासद मंडळी पण आहेत इथे उपस्थित. ही संस्था ॲक्च्युली 2013 साली आम्ही स्थापन केली. 11 वर्ष झाली. संस्थेचे जवळजवळ 180 सभासद आहेत. आमचं आज तुम्ही जसं शोभाताईंनी सांगितलं की ज्याला म्हणतात की असं सुंदर सभागृह आहे, हे सभागृह नसून हे मिनी कोकण आहे. कोकणात आल्याला किंवा गेल्याचा जो अनुभव मिळतो तुम्हाला, तो इकडे थोडीशी झलक म्हणता येईल तशी ती झलक इथे कोकणाची तुम्हाला दिसेल. आजूबाजूला मागे पुढे पाहिलं तर तुम्हाला दिसेल सर्व काही. आपण खरोखरच कोकणात आलो. किंवा तुम्ही या सभागृहात प्रवेश करताना जसं तुम्ही बाहेरून येताना जसं तुम्ही आजूबाजूला जर पाहिलं असेल किंवा पाहिलं नसेल तर सुद्धा जाताना जरूर पहा. तिथे कोकण शून्य लिहिलेलं आहे आणि तुम्ही खरोखरच कोकणात आलेला आहात. बरं, आपलं हे आमची जी संस्था आहे ती गेली 13 वर्ष कार्यरत आहे. आमचा मूळ उद्देश एकच होता की ज्येष्ठांना एकत्र आणणं. आणि त्या काय असतं, प्रत्येकाचे काही ना काही प्रश्न असतात. काही जण घरी बोलत असतात, काही जण घरी बोलू शकणार नाहीत, असे काही प्रश्न असतात. आणि त्या लोकांना बोलतं करावं हा माझा उद्देश होता आणि त्या उद्देशाने आम्ही ही संस्था स्थापन केली. आणि मला सांगायला आनंद वाटते की बरीचशी सगळी मंडळी जी आहेत ज्येष्ठ, ती आपली इकडे मन मोकळी करतात, सुखदुःखाची उधळण करीत असतात. आणि मी म्हणत नाही की आम्ही काही सोल्युशन काढतो कुठल्याही प्रश्नाचा,
कारण की तेवढी आमची हे नाही आहे, ताकद नाही आहे. परंतु काय असतं, सांगण्याने दुःख कमी होतो आणि आनंद सांगण्याने दुःख वाढतं. तसं अनुभव आम्ही बरीच वर्ष घेत आहोत. आमच्या या संस्थेतर्फे आम्ही प्रत्येक महिन्याला एक कार्यक्रम करत असतो, खास करून ज्येष्ठांसाठी. ज्येष्ठांच्या संबंधित असे हे कार्यक्रम असतात. विविध विषयावर असतात, विविध तज्ञांना इथे बोलवलं जातं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आयोजन करत असतो. बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की या काही मंडळींना इथे विरंगुळा म्हणून काही बराचसा काळ घालवायचा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पुन्हा आमच्या कमिटीने विचार केला आणि आम्ही बरेचसे काही नवीन काही ॲक्टिव्हिटी सुरू केल्या. त्या म्हणजे विशेष म्हणजे माझ्या डाव्या बाजूला मी पाहिलं असेल तर एक कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचं एक वाचनालय आम्ही सुरू केलं. ते हल्लीच म्हणजे जवळ 3 महिन्यापूर्वी आम्ही वाचनालय सुरू केलं. अतिशय सुंदर पुस्तकं आहेत वाचण्यासाठी, ती इथेच येऊन वाचावीत असं आमचा एक उद्देश असतो. बसायची सोय आहे, AC आहे आणि पुस्तकं विविध विषयावरती आहेत. ती मी जाताना एक नजर मारली तर ती तुम्हाला लक्षात येईलच. त्याशिवाय आपल्यातले बरेचसे आपल्याकडे आता मोठे संगीतकार आहेत, परंतु त्या संगीतकारांना मी सांगू इच्छितो की आमच्या ज्येष्ठांमधली सगळी मंडळी आहे ती जरी बाथरूम सिंगर असली तरीसुद्धा त्यांना आम्ही ते येऊन संधी दिलेली आहे की तुम्हाला जे काही गायचं आहे ते इथे बिनधास्त गावा. आणि त्याच दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि कराओके गाण्याचा आम्ही इथे क्लासेस घेतले. कराओके गाण्याला आम्ही उत्तेजन दिलं आणि खरं वाटणार नाही परंतु एवढा प्रतिसाद सुंदर आहे की बऱ्याच जणांनी यायचं आणि गायचं आहे. मी तुम्हाला बोलू शकणार नाही ऐकायला ते गाणं, कारण की त्या स्टेजपर्यंत आम्ही त्या प्लॅटफॉर्मपर्यंत आम्ही अजून आलेलो नाही. परंतु मला खात्री आहे एक दिवस असा येईल की ज्या दिवशी आम्ही कौशल सरांना इथे बोलवणार आणि आमच्या गायनाचं परीक्षण करा म्हणून सांगणार. गाण्यानंतर आम्ही कॅरम चालू केलेलं आहे, चेस बोर्ड दिलेलं आहे आणि बऱ्याच जणांना कॅरम खेळायला सुद्धा आता काय असतं, आपण आपल्या लहान मुलांना वर मोठं करेपर्यंत जे काय आपण कष्ट केलेले आहे त्या कष्ट करताना आपली सर्व आवड किंवा खेळ आपण विसरलो किंवा वेळ मिळाला नाही काय ना काय. तर आम्ही त्यांना ही संधी इथे दिलेली आहे. इनफॅक्ट ज्यांना कॅरम खेळता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही शिक्षक नेमलेला आहे आणि ते अतिशय सुंदर प्रकारे कॅरमचं बेसिक आहे ते बेसिक शिकवतात, इन्क्लुडिंग स्ट्रायकर कसा होल्ड करावा आणि शेवटचा तुमचा जो टार्गेट आहे कशी पॉकेटमध्ये जायला पाहिजे, ते सर्व गमतीने आम्ही करत असतो. परंतु खरोखरच सांगायला मला आनंद आणि अभिमान वाटतं की ही सर्व मंडळी एन्जॉय करतात ही आमच्या ॲक्टिव्हिटीज आणि तेच माझं काय म्हणता येईल की उद्देश असतो की आणि ते मिळते मला. आता आभार प्रदर्शनाकडे वळताना बरीचशी मंचावरती जी मंडळी आहेत त्यांना तुम्ही वेळेला, परंतु पुढे बसलेली मंडळीसुद्धा बरीचशी आहेत. सर्वांची नावं नाही घेता आली तरीसुद्धा मी सर्वांचे आपण आलात आणि हा कार्यक्रमाला एक वेगळा विश्वास नेलं त्याबद्दल सर्वांचे प्रेक्षक वर्गांचे आभार. मंचावरती सर्व आमचे जे प्रकाशक आहेत त्यांच्याशी मी खरं म्हणजे मी आजच भेटलो आहे, कारण की फोनवरती सगळ्या ते गप्पा टप्पा असं करा तसं करा हे ते काय, परंतु आनंद वाटला की त्यांना भेटूनच कशा प्रकारे त्यांनी ते प्रकाशन आयोजन केलं वगैरे. कौशल सरांबद्दल काय सांगायचं, पण कौशल सरांना मला एक सांगायचं आहे की आम्ही अंधेरीकरांचे अजित दिग्यांनी मला वाटतं तुमच्याशी 2-4 दिवसापूर्वी बोलणं केलं होतं आणि मला सांगायला आवडेल कौशल साहेब की कदाचित तुम्हाला कल्पना नाही पण आम्ही अंधेरीकर फार वाट पाहत असतो तुमची आणि आम्ही घडून आणणारच आहे. एक तुमचा एखादा कार्यक्रम आमच्या अंधेरीकरांसाठी हवा आहे तो, तर
त्याला तुमची मान्यता मिळेल अशी मी आशा बाळगतो. हां होय पण आमच्याकडे या हॉलमध्ये मला करायचं आहे, भवंतला झालेलं आहे. अजित दिघे करतात बरेचसे काही कार्यक्रम त्यामध्ये. आणि प्रदीप काकांबद्दल काय बोलायचं, वेल नोन व्यक्तिमत्व, ज्यांना तुम्ही नेहमी टी व्हीवर, नाट्यगृहात, सिनेमागृहात पाहिलं आहे, ते प्रत्यक्ष तुमच्या भेटीला आले. त्यांच्या येण्यामुळे आमच्या या सभागृहाची शोभा वाढली, त्याबद्दल धन्यवाद. विवेक सर, तुम्ही आलात, मजा आली. आणि सर्वात शेवटी आजचा कार्यक्रम जो आपण ऐकला, बऱ्याचशा कविता आणि सुंदर अशी मान्यवरांचं मत त्यांनी व्यक्त केलं, ते आपल्या शोभा नाकरे यांचेही आभार. परंतु आभार मानण्यापूर्वी आम्ही त्यांचा छोटासा सत्कार करण्याचे योजलेलं आहे, तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यावे. स्वाती त्यांना विनंती, मध्ये धन्यवाद. होय, खरं म्हणजे निवेदन असं असलं तरच ते थोडेसे रंगत वाढते. आमचा हा जो ज्येष्ठ नागरिक संघ आहे, ज्या माध्यमातून आम्ही बरेचसे काही इतर ॲक्टिव्हिटीज आणि असे काही प्रसंग घडून आणतो, तर मला तुम्ही संधी दवडणार नाही तुम्हाला सांगायला मला आनंद होईल. आम्ही बऱ्याचशा ज्येष्ठांचे काय जे प्रश्न आहेत ते माझ्याकडे, बरीचशी मंडळी माझ्याकडे येतात, काउन्सिलिंगसाठी येतात, त्यांचे दुःख विसरण्यासाठी येतात, काही का असे ना, पण त्यांचे जे काही समस्या ऐकून मला असं वाटलं की त्यांच्यासाठी काहीतरी आपण अजून काही करावं. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही एक फाउंडेशन स्थापन केलेलं आहे, त्याचं नाव आहे एल्डर्स वेलफेअर फाउंडेशन. आम्हाला हल्लीच एक वृद्धाश्रम बांधण्यासाठी आम्हाला विराट पूर्वेला आम्हाला जागा मिळालेली आहे. फाउंडेशनचं काम लवकरच सुरू होईल आणि मला तुमचा आशीर्वाद पाहिजे यासाठी की आमचं ते कार्य सुरळीत यशस्वीपणे व्हावं. ज्यांना गरज असेल वृद्धापकाळातली ती गरज भागवायची असा आमचा उद्देश आहे. आणि या सर्वावरती मला वाटतं कोणी राहिलं नसेल, जे राहिलं असेल तर ते क्षमा मागून हे माझं आभार प्रदर्शन संबोधतो. धन्यवाद. एक अनाउन्समेंट छोटीशी, चहा आणि ब्रेकफास्ट नाश्त्याचे पॅकेट्स आहे, तर बसून राहा, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुम्हाला देवते. एक मिनिट. सर खूप छान काम करतायत. आणि स्वामीजींचं मला आत्ता आठवण आहे कशी झाली की स्वामीजी विवेकानंद म्हणायचे की एव्हरी ड्युटी इज होली अँड डिवोशन टू दॅट ड्युटी इज द हायेस्ट ऑफ वर्शिप ऑफ गॉड. मला वाटतं मेजर जे काही काम त्यांनी पूर्वाश्रमीच्या आयुष्यात जे काम केलं त्याची मला वाटतं पुढे परंपरा चालू केलेली आहे. आणि आजकाल असं काही करणं ही काळाची गरज आहे. तेव्हा एकदा आपण सरांना दाद देऊया. आणि शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की या रम्य सांजवेळी दिनसंपला स्मरावा, अकंठ भोगलेला आनंद साठवावा, ज्ञानामृतास प्यालो अकंठ तृप्त झालो. या नवचैतन्य प्रकाशनाच्या परिवाराचा, ज्येष्ठ नागरिक संघाच्या सगळ्या परिवाराचा, स्वातीताईंचा आणि त्यांच्या सगळ्या सख्या सोयऱ्यांचा आणि आलेल्या मान्यवरांचा असाच उत्कर्ष व्हावा, असाच उत्कर्ष व्हावा. खूप खूप धन्यवाद मनापासून. आपला नेहमीप्रमाणे कार्यक्रम संपताना राष्ट्रगीताने आपला कार्यक्रम संपतो. आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहूया आणि चहा आणि नाश्त्याची सोय झालेली आहे. राष्ट्रगीतानंतर आपल्याला ते चालू केलं जाईल. धन्यवाद.